तर मला हर्बट डियागरमुळे कळलं की बाबा शिवाजी महाराज राजेशाही थाटात राहायचे, राजासारखंच राहायला पाहिजे. ते उगं दगडधोंड्याचा राजा म्हणण्यामध्ये काय मजा नाही. उगं त्या राजपुतांना म्हणायचं सोन्यात राहणारा, गोलकोंडाच्या कुतुबशाला म्हणायचं हिऱ्याच्या खाणीत लोळणारा, मुघलांना म्हणायचं प्रचंड श्रीमंतीचा मालक असलेला, आणि महाराज म्हणले की दगडधोंड्याचा राजा. कशासाठी? ते पण राजेच होते ना. राजेच आहेत ना ते पण. आपल्या राजांना आपण राजासारखं नाही बघायचं, कोणासारखं बघायचं. 1000पेक्षा जास्त स्त्रिया, सुवासिनी स्त्रिया महाराजांची आरती करायला थांबल्यात. शिवाजी महाराज रस्त्यावर चलत येतात, तो अख्खा रस्ता कुंकू आणि केशराने भरला आहे. पूर्ण गोलकोंडा नगरीमध्ये गुड्या, पताका, तोरणं उभा केलेली आहे. पूर्ण स्वागतासाठी जय्यत तयारी. पूर्ण शिवाजी महाराजांच्या अंगावर उधळण्यासाठी सोन्याची फुलं दिलीत. पण जर मराठ्यांचा सर्वात ताकदवान छत्रपती जर कोण म्हणलं तर थोरले शाहू छत्रपती, ज्यांनी सातारा शहराची स्थापना केली. पहिला राजा ज्यानं मराठ्यांची राजधानी किल्ल्यावरून जमिनीवर आणली. तहासाठी इंग्रज आले होते आणि तिथं जी संगम मावळी, तिथं नदीला पूर आला होता. तर ते पुराचं पाणी गुडघ्या एवढं होतं. शाहू महाराज मस्तपैकी त्यांच्या आसनावर बसले होते आणि गुडघ्याभर पाण्यामध्ये इंग्रज उभा होते. दिवसभर उभा करून त्यांच्याकडून हवा तो तह मान्य करून घेतला शाहू महाराज. ही त्यांची ताकद होती. टर्कीपर्यंतचं मुलूक जिंकायचं स्वप्न होतं शिवाजी महाराजांचं, आणि ते स्वप्न पूर्ण करायचं होतं थोरल्या शाहूंना. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी कारणीभूत फक्त आरमार होतं, आणि त्या आरमाराची पायाभरणी शिवाजी महाराजांनी केली. म्हणून शिवाजी महाराजांना आपण फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणतो. नमस्कार, मी क्षमा आणि ट्विकटॉकच्या आजच्या भागात आपलं खूप खूप स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवरायांनी केलेला मराठा साम्राज्याचा विस्तार असेल, समुद्र मार्गावरची त्यांची पकड, किंवा प्रत्येकच गोष्टीत दिसणारी त्यांची दूरदृष्टी. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि थोरले शाहू महाराज यांच्या कार्यकाळाविषयी आज आपण चर्चा केली आहे, ती तरुण इतिहास अभ्यासक आणि आर्किओलॉजिस्ट केतन पुरीसोबत. केतनचं नुकतंच आलेलं मराठा पातशाह हे पुस्तक सुद्धा सध्या खूप गाजतंय. महाराज कसे दिसत होते, तत्कालीन लोकांनी महाराजांच्या दिसण्याचं, त्यांच्या असण्याचं कसं वर्णन केलंय, हे आपण त्याच्याचकडून आज ऐकूयात आणि आजच्या भागाची सुरुवात करूयात. हॅलो केतन, सगळ्यात पहिले खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण मराठा पातशाह मी वाचलं आणि मला असं वाटतं की जो रिसेंट पिरियड आहे त्याच्यामधलं इतकं छान वेल रिसर्च, वेल डॉक्युमेंटेड पुस्तक आहे. तर मला सगळ्यात पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की शिवाजी महाराजांच्या चित्रांवर खास एक पुस्तक लिहावं, ही आयडिया कुठून आली? मुळात म्हणजे शिवाजी महाराजांच्या चित्रांवर पुस्तक लिहावं किंवा शिवाजी महाराजांवर पुस्तक लिहावं अशी कुठलीही कल्पना नव्हती. एक अपघात म्हणू शकतो आपण त्याला, किंवा आमच्या चर्चेमधून आलेलं एक प्रोडक्ट आहे असं म्हणू शकतो. कारण माझे मित्र आहेत मालोजीराव जगदाळे, यांनी शिवाजी महाराजांची अस्सल चित्र भारतामध्ये आणली होती पहिल्यांदा. आज भारतात एकही शिवाजी महाराजांचं अस्सल चित्र नाही आहे, तर ते त्यांनी भारतात आणलं. आम्हाला 2020च्या साहित्य संमेलनामध्ये त्याचा कॅटलॉग करायचा होता. ही महाराजांची चित्र आणि त्याची ब्रीफमध्ये इन्फो, एक 4 ते 5 ओळींमध्ये असं एक 10 पानांचा कॅटलॉग करून आम्हाला तो लोकांना द्यायचा होता. पण दुर्दैवाने तसं काही आम्हाला करता आलं नाही, कारण आम्हाला ती आयडिया आली होती 25 डिसेंबरला आणि धाराशिवला साहित्य संमेलन होणार होतं 2-3 जानेवारीपासून. त्यामुळे ते काही शक्य झालं नाही. आणि नंतर लॉकडाऊन लागलं. मग त्या लॉकडाऊनमध्ये बरेच प्रयत्न केले. एक कादंबरी लिहिण्याचा प्रयत्न केला. भगतसिंग लिहावं वाटलं. भगतसिंगचा एक कच्चा आराखडा तयार करून भगतसिंगचा एक ड्राफ्ट लिहिण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मंदिरांवर पुस्तक लिहावं वाटलं, लेण्यांवर लिहू वाटलं. सगळ्यात शेवटी मग वाटलं की आपण हे कॅटलॉगचा विषय थोडा सिरियसली घेऊन एक PDF तयार करू. पण नंतर ते अपघाताने ते संदर्भ मिळत गेले, बरेच संदर्भ मिळाले आणि नंतर जाणीव झाली की शिवाजी महाराजांच्या चित्रांवर एकही पुस्तक नाही आहे. त्यामुळे मग ते आपण जे म्हणतो की अपघाताने बऱ्याच गोष्टी चांगल्या पण होतात, तर त्यातलंच ही एक गोष्ट आहे. बरोबर आहे. आणि पुस्तकात असा उल्लेख बऱ्याचदा येतो की जेव्हा जेव्हा आपल्याला नवीन पुरावे मिळत जातात तेव्हा इतिहास बदलत जातो. याआधी बऱ्याच वेळा असं झालेलं पण आहे आपल्या इतिहासात. तर असे शिवकालीन आणखी कुठले विषय आहेत का, जसं चित्रांचा विषय झाला की ज्याच्यावर म्हणजे अजून अनएक्सप्लोर्ड आहेत आणि आपण त्याच्यावर काम करू शकतो, रिसर्च करू शकतो, किंवा मराठा पातशाह जसे तशी पुस्तकं आली पाहिजेत? शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडे बघताना आपण फक्त आणि फक्त राजकीय घटनांच्या दृष्टिकोनातून त्या इतिहासाकडे पाहतो. म्हणजे मला असं वाटतं की शिवाजी महाराज सर्वसामान्य लोकांना जेवढे माहिती आहेत की अफजल खान वध असेल किंवा शाहिस्ते खान असेल, आग्र्याहून सुटका असेल, राज्याभिषेक असेल, ह्या फक्त महत्त्वाच्या काही गोष्टी लोकांना माहिती आहेत. त्यापुढे जाऊन अभ्यासक ज्यावेळेस शिवाजी महाराजांकडे बघतात त्यावेळेस जास्त करून त्यांचा फोकस हा राजकीय घटना आणि त्याच्यामधून जे काही परिणाम झालेत त्यांचा अभ्यास, चिकित्सात्मक अभ्यास ते करतात. किंवा मग सरसकट जन्म ते मृत्यू असं शिवचरित्र लिहिण्याचा एक प्रघात अलीकडच्या काळामध्ये पडलेला आहे किंवा कादंबरीमय. पण शिवाजी महाराजांच्या काळातील काही उद्योगधंदे आहेत, शिवाजी महाराजांच्या काळामधली
आर्थिक, सामाजिक, राजकीय संरचना आहे, महाराष्ट्राचा भूराजकीय इतिहास आहे, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाची पाळीमुळे फार वेगळ्या पद्धतीने आपल्याला मध्ययुगीन काळामध्ये बदललेले दिसतात. तर त्याचे परिणाम शिवाजी महाराजांच्या काळात कसे झाले, म्हणजे कुठल्या ठिकाणी कुठले उत्सव होत होते का, किंवा त्यावेळेस जर आपण विचार केला की प्रत्येक कालखंडामध्ये, प्रत्येक शतकामध्ये वेगवेगळ्या मंदिरांची, वेगवेगळ्या वास्तुरचनेची निर्मिती झालेली. मग शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अशा कुठले प्रयत्न झालेले आहेत का, किंवा महाराजांचे जगाशी कुठले संबंध होते, शिवाजी महाराजांचा पत्रव्यवहार कसा होता, शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय किंवा कर्नाटक स्वारी ही जी एक टर्म आपण इतिहासात वाचतो, तर त्या स्वारीची फलनिष्पत्ती काय झाली, किंवा त्या दक्षिण मोहिमेमध्ये शिवाजी महाराजांना कुठल्या गोष्टी मिळाल्या, त्याचे पुढे जाऊन आपल्याला कशा पद्धतीने चांगले वाईट रिझल्ट्स मिळाले, याच्यावर सहसा कोणी फारसं पाहत नाही, बघत नाही. अलीकडं माझे मित्र अमर साळुंके, त्यांनी मराठ्यांच्या दक्षिणेतील पाऊलखुणा नावाचं पुस्तक लिहिलं. त्या माध्यमातून त्यांनी शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयाला एका वेगळ्या अनुषंगाने पाहण्याचा प्रयत्न केला. अशा बऱ्याच घडामोडी झालेल्या आहेत. कारण आपण जर बघितलं तर शिवाजी महाराज ज्यावेळेस महाराष्ट्रात राज्य करत होते, किंवा ज्यावेळेस स्वराज्याचा प्रयत्न चालू होता, त्यावेळेस कर्नाटक, तामिळनाडू या भागामध्ये आदिलशाही किंवा गोळकोंड्याची कुतुबशाही यांचं जरी राज्य असलं तर तिथं फ्रेंचांच्या वखारी होत्या, इंग्रजांच्या वखारी होत्या, काही स्थानिक पाळेगार होते, काही नायक होते. यांची आणि महाराजांचे काही संबंध आलेत का, यांनी महाराजांना स्वराज्य स्थापनेमध्ये कुठली मदत केलेली आहे का, किंवा हे महाराजांच्या विरोधामध्ये उभा राहिलेत का, या गोष्टीकडे फारसं कोणी पाहत नाही. तर याही राजकीय असतो प्रत्येक, सांस्कृतिक किंवा बाकी आपण एवढा दुसऱ्या अँगलने कोणी बघत नाही. सांस्कृतिक वरून विषय चालू आहे की जी शिवाजी महाराजांची चित्र आहेत त्याच्यावर गोवळकोंड्याच्या शैलीचा प्रभाव आहे किंवा दख्खन शैलीचा प्रभाव आहे, पण महाराजांची मराठा शैलीमधली चित्र आपल्याला नाही दिसत. तर मला दोन प्रश्न आहेत की मुळात मराठा शैली म्हणजे काय, चित्रांची मराठा शैली, आणि महाराजांची मग या शैलीतली चित्र का नाही आहेत? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपण ही शैली किंवा हे जे काही एक टर्म आपण यूज करतोय, गोळकोंडा शैली, मराठा शैली, तर मराठा किंवा महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश हा जो भाग आहे हा येतो दख्खनमध्ये. जी डेक्कन टर्म आहे किंवा दख्खन भाग आहे तर त्याच्यामध्ये हा प्रदेश येतो. याच्यामध्ये प्रत्येकाची स्वतंत्र शैली आहे, ती त्या त्या राज्यकर्त्यांच्या किंवा त्या त्या राजघराण्याच्या नावाने पडली. जसं विजापूरमध्ये जी चित्र तयार करण्यात आली तर ती बिजापूर शैली, जी गोळकोंडा म्हणजे आजचं जे हैदराबाद आहे तर त्या ती गोळकोंड्याची शैली. सेम तसंच मराठा शैली, जे महाराष्ट्रामध्ये मराठ्यांनी चित्रकलेमध्ये एक नवीन शैली अस्तित्वात आणली, एक नवीन स्टाईल तयार केली. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर तुम्ही पुण्यामध्ये शनिवारवाडा आहे, शनिवारवाड्यामध्ये आपण एंट्री केल्या समोरच्या भिंतीवर आपल्याला गणपतीचं एक धुसर पेंटिंग दिसतं, तर ते पूर्णपणे मराठा शैलीचं आहे. किंवा आपण वाईला गेलो, मेनवलीला गेलो तर तिथं बऱ्यापैकी आपल्याला वाड्यांमध्ये तशी चित्रशैली पाहायला मिळते. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुण्याचा काही भाग हा आजही मराठ्यांच्या चित्रशैलीच्या खुणा जपून अस्तित्वात आहे. पण म्हणजे ही शैली मग डेव्हलपच नंतरच्या काळात झाली. हा, एक खूप छोटी गोष्ट आहे पण लोक त्याकडे सिरियसली बघत नाहीत. जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं चित्र किंवा मंदिर, स्थापत्य अशा कला निर्मिती जर करायची असेल तर तुम्हाला लागते स्टॅबिलिटी. बरोबर आहे. म्हणजे आज तुम्हाला एखाद्या कलेला वाव द्यायचा असेल तर तेवढा तुम्हाला फंड द्यावा लागतो, फंड रेज करावा लागतो, पैसा द्यावा लागतो. आणि स्वराज्याची जी स्थापना झाली तर तो काळ फार अंधाधुंदीचा, त्या काळामध्ये आपल्या फार लढाया झाल्या, आपली ती सुरुवात होती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये. आपण स्टेबिलिटीला आलो 1674 राज्याभिषेकाच्या आसपास. त्यानंतर महाराजांनी दक्षिण दिग्विजयाची मोहीम काढली. पण परत संभाजी महाराजांच्या काळामध्ये, राजा महाराजांच्या काळामध्ये औरंगजेब दख्खन येत आहे, युद्ध आहे, युद्ध सुरूच आहे, स्टेबिलिटी नाहीये. पण जर आपण गोळकोंडा किंवा बिजापूर बघितलं तर त्यांच्याकडे 100-100 वर्षाचा त्यांना एक वारसा आहे स्टॅबिलिटीचा, तो पैसा आहे त्यांच्याकडे. त्यांच्या राज्याच्या कोर लँडला कधी आक्रमण झालं नाही, म्हणजे विजापूरवर कधी हल्ला झाला नाही किंवा गोळकोंड्यावर हल्ला झाला नाही. त्यामुळे तिथं कलेला फार मोठ्या प्रमाणामध्ये वाव होता. आपल्याकडे तो वाव आला थोरल्या शाहू छत्रपतींच्या काळात. ज्यावेळेस थोरल्या शाहू छत्रपतींनी सातारा शहराची स्थापना करून तिथं राजधानी केली, त्यानंतर महाराष्ट्रावर आक्रमण हे खूप खूप रेअरली झाले. मी सातारा तर बोलतच नाही, मी महाराष्ट्र सांगतोय. महाराष्ट्रावर आक्रमणच कधी झालं नाही, कारण मराठ्यांनी महाराष्ट्रापर्यंत कोणाला येऊ दिलं नाही. ते स्थैर्य लाभलं, त्याच्यामुळे मराठा शैली उदयास आली. कदाचित हा पिरियड जर आपल्याला तेव्हा स्टॅबिलिटी असती तर कदाचित आणखीन सगळ्याच पद्धतीने खूप जास्त ग्रो झालं असती 100%. म्हणजे इतिहासात जर तरला महत्व नसतंच, पण आपण शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडे बघताना सगळेच मर्यादा किंवा सगळीच बंधनं तोडून त्या इतिहासाकडे बघण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे जर तसं स्टॅबिलिटी मिळाली असती तर कदाचित ती जे 50-60 वर्षांचा काळ आहे तो आधीच आला असता.
आणि जे त्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे त्याचं उत्तर त्यातच आहे की स्टॅबिलिटी नव्हती. आणि ज्यावेळेस महाराजांचा राज्याभिषेक झाला ते दक्षिण स्वारीवर निघाले तर त्यावेळेस गोळकोंड्यामध्ये त्यांचं खूप भव्य स्वागत झालं. ते ॲज अ एम्परर म्हणून दक्षिणेतमध्ये उतरले होते. त्या सगळ्या गोष्टींवर प्रभावित होऊन चित्रकारांनी महाराजांची ती चित्र तयार केली. पण सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की शिवाजी महाराजांचं चित्र करण्यासाठी एकही भारतीय कारणीभूत नाही आहे. बाहेरचेच लोक. कारण शिवाजी महाराजांच्या चित्रांच्या निर्मितीसाठी जेवढा पैसा उभा केला तो एकतर डचांनी केलाय किंवा इंग्रजांनी किंवा फ्रेंचांनी केलाय. ही एक फार वेगळी गोष्ट आहे. आणि आजही चित्र भारताच्या बाहेर, आजही सगळी चित्र भारताच्या बाहेर. आपल्याला ते चित्र पुन्हा भारतात येतील याच्यासाठी आपण काही प्रयत्न करू शकतो का? करता येतात. म्हणजे मध्यंतरी ती प्रक्रियाही आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. रोहित पवार, रोहित दादा आहेत, त्यांच्या मार्फत आम्ही हे प्रयत्न केले होते आणि ते बऱ्यापैकी आम्ही त्यात पुढेही गेलो होतो. चित्र वापस आणता येतात. जर ते एखाद्या संग्रहालयाकडे असतील तर त्या संग्रहालयासोबत आपण तसा MOM वगैरे करून भाडेतत्वावर किंवा परमनंट एक्झिबिशनच्या स्वरूपामध्ये वगैरे आपण भारतामध्ये ते आणू शकतो. पण त्यासाठी फार मोठ्या पाठबळाची गरज आहे आणि प्रोसेस ही किचकट. आता जे वाघनखांची प्रोसेस चालू आहे तर वाघनखांच्या मार्फत कदाचित वाघनख उद्या भारतामध्ये आली तर ती आपल्यासाठी होप असेल की महाराजांची चित्रही कदाचित भविष्यामध्ये भारतात येऊ शकतात. ज्यांनी आपल्यासाठी एवढं केलं निदान त्यांची चित्र आपल्याकडे. बरोबर. तू जसं म्हटलं की परकीय लोकांनी जे काम केलंय त्याचा बराच इम्पॅक्ट आहे. तर शिवाजी महाराजांच्या काळानंतर काही अशा गोष्टी झाल्यात का की ज्या मे बी आपल्याकडे एवढं डिस्कस नाही केल्या जात पण त्या पण इतिहासाच्या दृष्टीने खूप महत्वाच्या आहेत? बऱ्यापैकी आहेत. मुळात परकीय लोकांचा आणि शिवाजी महाराजांचा जेवढा जवळचा संबंध आला तेवढा संबंध संभाजी महाराजांचा आहे, तेवढा जवळचा संबंध थोरल्या शाहूंचा आहे. आणि भारतावर नंतर इंग्रजांनीच राज्य केलंय आणि भारतातून सर्वात शेवटची जी राजसत्ता बाहेर पडली इंग्रजानंतर ती पोर्तुगीज आहे. म्हणजे परक्यांचा प्रभाव जवळजवळ 400 वर्ष 350 वर्ष हा भारतावर आहेच. आणि त्यांची एक फार चांगली गोष्ट होती, ती आपल्यासाठी चांगली याच्यामुळे की त्यांनी जे काही घडलं ते लिहून ठेवलंय, डॉक्युमेंटेड होतं सगळं. आणि भलेही ते त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी मॅनिप्युलेटेड असतील पण परकीय लोकांमध्ये माझा सगळ्यात फेवरेट कॅरेक्टर जर कोण असेल तर हेनरी ऑक्झेंडन. पुस्तकात पण बऱ्याच वेळा. हो, कारण तो महाराजांना प्रत्यक्ष भेटलाय, तो त्यांच्यासोबत राहिला आणि तो महाराजांचा मित्रही झाला होता. त्याचा सक्का चुलत भाऊ होता जॉर्ज ऑक्झेंडन जो सुरतेचा प्रेसिडेंट होता. आणि त्याच्या कारकिर्दीमध्ये 2 वेळेस शिवाजी महाराजांनी सुरतेवर हल्ला केला. जॉर्ज ऑक्झेंडन हा कारणीभूत ठरला सुरतेला जे काही आर्थिक घडामोडींचं केंद्र आहे किंवा आर्थिक राजधानी भारताची ती मुंबईला आणण्यासाठी. म्हणजे आज आपण जे म्हणतो की मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे तर ती सुरतेहून मुंबईला जे इकॉनॉमिकल सेंटर आलं त्याच्या मागे कारणीभूत शिवाजी महाराज होते. आणि शिवाजी महाराज आणि त्यांचा नातू थोरले शाहू छत्रपती ह्या दोघांच्या काळामध्ये इंग्रजांचं जेवढं नुकसान झालं तर त्याचा जर आपण एक जमा खर्च काढला, फुटलेली जहाजं, मेलेले सैनिक आणि त्या मोहिमेवर झालेला खर्च, तर तो त्या काळामध्ये जवळजवळ कितीतरी करोड युरोजच्या पुढे. आणि जी सगळ्यात जगप्रसिद्ध एक सिरीज आहे चित्रपटांची पायरेट्स ऑफ द कॅरेबियन, तर त्याचाही इतिहास मराठ्यांशी फार जवळचा संबंध आहे त्या इतिहासाचा. म्हणजे पायरेट्स ऑफ द कॅरेबियन मधलं जे कॅरेक्टर आहे जे आपल्या यानं प्ले केलेलं होतं सगळ्यात फेमस कॅरेक्टर जॉनी डेप जे कॅरेक्टर आहे, तर जॉनी डेपचं कॅरेक्टर ज्या ऐतिहासिक पात्रावरून इन्स्पायर झालेलं आहे कॅप्टन विल्यम किड हा प्रायव्हेटियर. आता प्रायव्हेटियर जहाज म्हणजे काय इंग्रजांची, मी तुम्हाला थोडीशी पार्श्वभूमी सांगतो या गोष्टींची की इंग्रज ज्यावेळेस व्यापार करायचे तर त्यांची संदेशाची ने-आण करण्यासाठीचे किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार करण्यासाठीची जहाजं वेगळी आणि या जहाजांना संरक्षण देण्यासाठी जी जहाजं असायची ती प्रायव्हेटियर जहाजं. त्यांना प्रायव्हेटियर म्हणण्यात यायचं. म्हणजे ती पूर्णपणे तोफा किंवा नौदलाची जी जहाज असतात लढाऊ जहाजं ती जहाजं. तर त्या प्रायव्हेटियर जहाजावरचा एक कप्तान म्हणून कॅप्टन विल्यम किड होता. न्यूयॉर्कचं आजचं जे ट्रिनिटी चर्च आहे त्याची पायाभरणी विल्यम किडने केलेली. आणि हा विल्यम किड जिथं जिथं इंग्रजांचं राज्य आहे त्या भागामध्ये प्रायव्हेटियर जहाजावर असायचा आणि जिथं जिथं इंग्रजांचं राज्य नाही अशा प्रदेशात जाऊन तो लुटमार करायचा. नंतर त्याला असं झालं की कुठल्याही प्रकारे त्याला पैसे मिळणं झाले, कमी पैसे यायला लागले त्याचे आणि त्याच्यासोबत असणारे जे खलाशी आहेत त्याचे पैसे त्याला द्यायचे होते. म्हणून त्यानं एक दिवशी चिडून राजापूर जे आहे दंडाराजपुरी आपल्या मुरुड जंजिऱ्याच्या जवळचं राजापूरच्या इंग्रजांच्या वखाडीवर त्यानं हल्ला केला. आणि त्या गोष्टीमुळं संपूर्ण इंग्रजांचं जे एक प्रस्थ होतं त्याला धक्का बसला आणि त्यांनी विल्यम किडच्या विरोधामध्ये पायरेट म्हणून घोषणा केली आणि 1699 मध्ये त्याला
4 दिवस थेम्स नदीच्या किनारी लटकून ठेवलं होतं त्याचं शरीर सडेपर्यंत, 4 वर्ष सॉरी, त्याचा सांगाडा तसाच. तर हे जे काही विल्यम किडनी सुरू केलं होतं तो पहिला समुद्री लुटारू की ज्याला जाहीररित्या फाशी देण्यात आली. अच्छा, म्हणजे त्याच्या आधी कुठल्याही लुटारूला फाशी देण्यात आली नव्हती, तो पहिला लुटारू. आणि तो अतिशय त्रासदायक. आणि ज्यावेळेस त्यानं राजापूरच्या वाखाऱ्यावर हल्ला केला त्यावेळेस त्याला मराठ्यांनी मदत केलेली. आणि त्यावेळेस मराठ्यांनी मदत करण्यासाठी ज्यावेळेस मराठ्यांचा आरमार कारणीभूत ठरलं तर त्याचे दुय्यम सरखेल होते कान्होजी आंग्रे. आणि कान्होजी आंग्रे आणि कान्होजी आंग्रेंच्या मुलामुळं त्यावेळेस 1720 ते 1750-60 पर्यंत जो काही आपला अरबी महासागर आहे तर त्याला आपण आता कसं म्हणतो बे ऑफ बेंगॉल, म्हणजे बेंगॉलचं उपमहासागर किंवा उपसागर. तर तसं त्यावेळेसचे जे ट्रेड रूट्स आहेत त्या प्रत्येक ट्रेड रूटला एका समुद्री लुटारूचं नाव देण्यात आलं. तर आपल्या अरबी समुद्राला त्यावेळेस आंग्रिया सी फेस असं नाव देण्यात आलेलं होतं. इंग्रजांकडून, पोर्तुगीजांकडून, फ्रेंचांकडून इतका कान्होजी आंग्रेंचा प्रभाव होता. म्हणजे हा कॅप्टन विल्यम किड जॅक स्पॅरो हा तर प्रकरण बाजूला झालं. त्यावेळेसचा जो एक रूट होता पायरसीचा तर तो रूट असा असायचा जो मादागास्करचं बेट आहे किंवा कॅरेबियन बेट्स आहेत तिथून ते यायचं टोर्टुगाला आणि टोर्टुगावरून मग परत ते यायचं गोव्यामध्ये. गोवा आणि टोर्टुगा म्हणजे तुम्ही पार्ट्स ऑफ द कॅरेबियन मध्ये बघितलं असेल की तिथं इंग्रज अधिकारी आणि लुटारू एकाच टेबलला बसून दारू पितात, तिथं बऱ्यापैकी जुगार चालतो, असे आपण बरेचसे सीन्स बघितलेले पार्ट्स ऑफ द कॅरेबियन मध्ये. तर तशा प्रकारची परिस्थिती ही गोवा आणि टोर्टुगामध्ये असायची. आणि पिक्चरमध्ये त्या बेटाचं नाव टोर्टुगा म्हणून आलेलं आहे. तर ते टोर्टुगा आणि पिक्चर मधलं टोर्टुगा हे एकच आहे. तिथं घडणाऱ्या घडामोडी सुद्धा सेम होत्या. खऱ्या आयुष्यावरून बरंच इन्स्पिरेशन घेतलेलं आहे. त्याच्यानंतर कॅप्टन विल्यम किडच्या नंतर एक दुसरा समुद्री लुटारू आला, त्याचं नाव कॅप्टन एडवर्ड टिच, त्याचं नाव ब्लॅक बियर्ड. तर हा एडवर्ड टिच ह्याच्या अंडर पूर्णपणे न्यूयॉर्कचा समुद्र किनारा आणि त्याच्यामध्ये चालणारी पायरसी त्याच्या अंडर असायची. त्याच्या पुढे आलं मादागास्करचं बेट, त्याच्या आधी आफ्रिकन बेट्स आहेत. आफ्रिकन बेट्सच्या पूर्णपणे समुद्री किनाऱ्यावर ज्याची प्रभाव असायचा लुटमारीसाठी तो कॅप्टन एडवर्ड इंग्लंड आणि त्याच्या पुढे आलं मादागास्कर, तिथला राजा रांटर बेचा राजा तो स्वतःला म्हणायचा जेम्स प्लांतेन मादागास्करचा. आणि त्याच्या पुढं पूर्णपणे कान्होजी आंग्रे. प्रॉब्लेम असा झाला की जे सालेटोर नावाचे एक लेखक आहेत सदाशिव नारायण सालेटोर गोव्याचे, त्यांनी एक पुस्तक लिहिलं पायरेट्स ऑफ दी सी म्हणून. असं मला त्या पुस्तकाचं नाव ऍक्च्युअली लक्षात येत नाही पण समुद्री लुटारूंच्या आयुष्यावर आधारित त्यांनी ते पुस्तक लिहिलं. म्हणजे इन्स्पिरेशन घेऊन होतं का आहे तसं? नाही, त्यांनी समकालीन काही संदर्भांचा आधार घेत रेफरन्स बुक लिहिलेलं होतं. तर त्यांनी पुस्तकामध्ये कान्होजी आंग्रेंचा उल्लेख हा लुटारू म्हणून केला. कारण इंग्रजांच्या नजरेमध्ये कान्होजी आंग्रे हे शेवटपर्यंत लुटारूच राहिले. ज्यावेळेस कॅप्टन एडवर्ड इंग्लंड, आता आपण ब्लॅक पर्ल जहाज बघतो पार्ट्स ऑफ द कॅरेबियन मध्ये, तर ब्लॅक पर्ल जहाज ऍक्च्युअली लुटारूंकडे दाखवलंय. पण ते जहाज तयार केलं तर गव्हर्नर चार्ल्स बूननी. हा चार्ल्स बून तोच ज्यानं मुंबईच्या भोवती आज MG रोड आणि दादाभाई नौरोजी रोड आहे फोर्ट एरियामध्ये. म्हणजे आपण जर CS-70 ला उतरलो आणि तिथून ज्यावेळेस आपण CSMVS म्युझियमकडे निघालो छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाकडे, तर तो जो रोड आहे तो MG रोड आहे, महात्मा गांधी रोड. आणि MG रोड हे त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी खंदक खदण्यात आलं होतं कान्होजी आंग्रेने मुंबईवर हल्ला करू नये म्हणून. आणि त्यासमोर जे मोकळं मैदान सोडलं एक्सप्लेनेड ज्याला आपण आज म्हणतो मुंबईच्या फोर्ट एरियातला की मोकळी जागा, तर ती मोकळी जागा कान्होजी आंग्रेंनी जर हल्ला केला तर बंदुकीचा मारा करण्यासाठी म्हणून ती मोकळी जागा सोडण्यात आली होती. आजचं जे फ्लोरा फाउंटन आहे जिथं संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं एक मोठं स्मारक उभा केलंय ते फ्लोरा फाउंटन त्या स्मारकाचे एक्झॅक्ट अपोजिट आहे. त्या फ्लोरा फाउंटनच्या जागी एक गेट उभारण्यात आलं होतं. ते गेट बांधलं होतं याच हेनरी ऑक्झेंडनच्या सख्या चुलत भावांनी जॉर्ज ऑक्झेंडननी. शिवाजी महाराजांनी मुंबईवर हल्ला करू नये त्याच्यामुळे जे 3 गेट बांधण्यात आले, अपोलो गेट, बाजार गेट, चर्च गेट, तर ते चर्च गेट बॅक साईडला एक चर्च होतं त्याच्यावर इन्स्पायर होऊन चर्च गेट बांधण्यात आलं. नंतर ते चर्च गेट पाडण्यात आलं फोर्टचा विस्तार करण्यासाठी. इंग्रजांनी ते बेट पाडलं, ते चर्च गेट पाडलं. पण चर्च गेटची निर्मिती शिवाजी महाराजांच्या भीतीने झालेली, भले असते तर गेट अस्तित्वात नसलं तरी. आणि त्याच्यानंतर त्या पूर्ण फोर्ट एरियाच्या बाजूने जी तटबंदी बांधली, आपण त्याला फोर्ट एरिया का म्हणतो कारण त्याला तटबंदी बांधण्यात आली. तटबंदीची निर्मिती शिवाजी महाराजांमुळे झाली. आणि त्याच्या बाहेर जे खंदक खोदण्यात आलं ते खंदक थोरल्या शाहून कान्होजी आंग्रेंच्या भीतीमुळे खोदण्यात आलं. आणि या गव्हर्नर चार्ल्स बूननी 1715 मध्ये 2 जहाजं तयार केली. त्यातल्या एका जहाजाचं नाव होतं पर्ल. ते जहाज घेऊन तो गेला विजयदुर्गला कान्होजी आंग्रेंवर हल्ला करायला. आणि त्याच दिवशी एडवर्ड इंग्लंड 3 जहाज लूट भरून
कान्होजी आंग्रेंच्या आश्रयासाठी विजयदुर्गच्या किनाऱ्यावर आलता. त्याला गैरसमज झाला की गव्हर्नर चार्ल्स बून त्याच्यावर हल्ला करायला आलाय. मराठ्यांना माहितीही नव्हतं. चार्ल्स बून त्याचे ते पर्ल आणि अजून एक जहाज, 2 जहाज घेऊन तो विजयदुर्गच्या किनाऱ्यावर आला. एडवर्ड इंग्लंडच्या तोफांच्या माऱ्यामुळे ते जहाज फुटलं, बुडलं. चार्ल्स बून कसं तरी वाचला आणि परत मुंबईला पळून आला. म्हणजे मराठ्यांच्या परस्परच त्याच्या शत्रूंचा निकाल निघाला. आणि एडवर्ड इंग्लंड याचंच नाव पायरेट्स ऑफ द कॅरिबियन मध्ये ब्लॅक बियर्ड आहे. सगळं कनेक्टेड, आपण सगळं कनेक्टेड आहे. इव्हन पायरेट्स ऑफ द कॅरिबियनचा जो 3रा पार्ट आहे, त्या 3ऱ्या पार्ट मध्ये श्री राजा संभूजी म्हणजे कॅरेक्टर आलंय. ते कान्होजी आंग्रेंच्या मुलाचं आहे, संभाजी आंग्रेंचं. म्हणजे कान्होजी आंग्रेंना लँड शार्क म्हणण्यात यायचं. त्यांचा मुलगा तुळाजी आंग्रे ह्याला हायड्रा म्हणण्यात यायचं. हायड्रा एक असा प्राणी जो 6 तोंडाचा ड्रॅगन आहे, मिथिकल अॅनिमल आहे. तो त्याला आपण डिफीटच नाही करू शकत. डिफीट नाही करू शकत. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात 1750च्या आधी एक कुठला तरी एक न्यूजपेपरमध्ये जगभरातील सर्वात घातक 10 समुद्री लुटारूंची एक यादी दिलेली. त्यातले 1 नंबरला नाव तुळाजी आंग्रेचं. एवढी तुळाजी आंग्रेची दहशत होती, कान्होजी आंग्रेंपेक्षा जास्त. याच्यावर जास्त लिहिलं गेलं पाहिजे. मुळात इंग्रजांसाठी आपण लुटारूच, कितीही काही केलं तरी. त्यांनी त्यांच्या हिशोबाने लिहिलं. पण आता हिस्ट्री थोडीशी जी आपली आहे ती आपण प्राऊडली त्याच्यावर रिसर्च करून ते आली पाहिजेत. बरोबर. जसं हायड्राचं म्हटलं, हायड्रा हे ग्रीक मायथॉलॉजी मधलं कॅरेक्टर आहे. तसं आपल्याकडे मिथिकल क्रिएचर्स नाही सापडत का? बरेच आहेत. म्हणजे आपण जर साधं उदाहरण देत झालं, जे सगळ्यांना माहिती आहे, ते म्हणजे आपण किल्ल्यांवर जातो, रायगडावर, राजगडावर किंवा सिंहगडावर, तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला एक प्राणी दिसतो. त्याचं नाव आहे शरभ. जो प्रत्येक किल्ल्याच्या दरवाज्यावर किंवा कुठेतरी कोरलेला आहे. जंजिऱ्याला आहे, रायगडाला आहे, रायगडच्या नगारखान्यावर आहे. तर शरभ हा एक मिथिकल अॅनिमल आहे, म्हणजे मिथकातील प्राणी. त्याच्या निर्मितीची कथाही फार इंटरेस्टिंग आहे. ज्यावेळेस नृसिंहाने अवतार घेतला, तर नरसिंहाच्या अवतार कार्याच्या नंतर, म्हणजे हिरण्यकश्यपूचं पोट फाडल्यानंतर, नरसिंह हा उग्र प्रवृत्तीचा देव. तर त्याच्या तापट किंवा त्याच्या रागामुळे संपूर्ण पृथ्वीवर विनाश व्हायला सुरुवात झाली. तर त्यावेळेस ही जी काही पृथ्वीवरची लोक होती, भक्त लोक होती, ही सगळी शिवाकडे शरण गेली आणि त्यांनी शिवाला विनंती केली की आम्हाला या संकटातून वाचव, पृथ्वीचा नाश होण्यापासून. तर त्यावेळेस भगवान शिवाने शरभाचा अवतार घेतला आणि नरसिंहाचा अंत केला. पण शरभ हाही उग्र प्रवृत्तीचा, त्याच्यामुळे ही परत पृथ्वीचा विनाश व्हायला सुरुवात झाली. मग परत सगळे गेले विष्णूकडे आणि मग विष्णूला सांगितलं की शरभापासून आम्हाला वाचव. मग विष्णूने अवतार घेतला गंडभेरुंडाचा. अच्छा, हे गंडभेरुंड आणि शरभ हे शैव आणि वैष्णव यांचं प्रतीक आहे. शरभ हे प्रचंड ताकदीचं, सामर्थ्याचं आणि संपन्नतेचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं. त्याच्यामुळं शरभाची एक प्रकारची लोकप्रियता किंवा शरभाचा प्रभाव आपल्याला 17व्या शतकात शिवाजी महाराजांच्या काळामध्ये किंवा त्याच्याही नंतर 100-150 वर्ष आपल्याला फारसा जास्त जाणवतो की जिथं जिथं राजेशाही चिन्ह किंवा राजघराण्याचं चिन्ह म्हणून एखादी गोष्ट मिरवायची असेल तर तिथं शरभ आपल्याला कोरलेला दिसतो. शस्त्रांवर पण असतो, शस्त्रांवर आहे. इव्हन संगम माहुलीला जर तुम्ही गेलात तर अलीकडेच येसुबाई राणी साहेबांची समाधी सापडली. येसुबाई राणी साहेबांच्या समाधीच्या एक्झॅक्ट समोर शाहू महाराजांच्या पत्नीची समाधी, थोरल्या शाहूंच्या, आणि त्यांच्या समाधीवर 2 अतिशय सुंदर, म्हणजे मी आजपर्यंत कुठेही बघितले नाहीत एवढे सुंदर शरभ त्याच्यावर कोरले. बऱ्याच समाध्यांवर शरभ कोरण्यात आलेले आहेत. त्यामुळे शरभ हे राजवैभवाचंही प्रतीक म्हणून आपण त्याकडे बघू शकतो. आपण नेव्ही बद्दल बोललो आता, नेव्ही, आर्मर, या सगळ्या याच्यात पण शिवाजी महाराज त्या काळी किती विजनरी होते आपल्याला कळतं. त्यांना आजही आपण फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणतो, तर त्याबद्दल थोडंसं सांग. शिवाजी महाराजांना आपण फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणण्यामागं बरीच कारणं आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांच्याही आधी भारतातली जी काही एतद्देशीय सत्ता आहेत, म्हणजे ज्या भारतातच उदयास आल्या आणि नंतर त्यांचा भारतात अस्त झाला, अशा काही बऱ्याच सत्ता होऊन गेल्या. त्याच्यामध्ये चालुक्य आहेत, चोळ आहेत, पांड्य आहेत, पल्लव आहेत. त्यातली हे चोळ, पांड्य किंवा पल्लव किंवा गंग ह्यांची जी आपण बॉर्डर बघितली राज्याची, तर ती कुठेतरी किनारपट्टीशी समतल किंवा किनारपट्टी समांतर अशी त्यांची राज्य पूर्णपणे एस्टॅब्लिश झालेली आहेत. त्यामुळे यांची ही आरमार होतीच. पण शिवाजी महाराजांचं जे आरमार होतं, लष्करी आरमार, तर त्या आरमाराचा वापर त्यांनी इंग्रज, पोर्तुगीज, डच आणि मुघल कायम यांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी आणि स्वतःचं राज्य निर्माण करून स्वराज्य स्थापन करण्यासाठी वापर केलेला आहे. शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये व्यापारी जहाजं जेवढी होती त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त जहाजं ही लष्करी जहाजं होती. म्हणजे जंजिरा आपण जिंकू शकलो नाही,
ते दुर्दैवाने शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली ती सगळ्यात मोठी खंत राहिली. पण जंजिऱ्याच्या उरावर शिवाजी महाराजांनी पद्मदुर्ग वसवलाय. खांदेरी उंदेरी बेटाचं प्रकरण सगळ्यांनाच माहिती आहे की ज्याच्या ताब्यात खांदेरी उंदेरी असेल किंवा कुलाब्याचा किल्ला असेल तो मुंबईवर सहजपणे होल्ड ठेवू शकतो. किंवा सिंधुदुर्ग सारखा किल्ला की ज्यावेळी शिवाजी महाराज आग्र्याला अटकेत होते औरंगजेबाच्या, त्यावेळी जिजाऊ मासाहेबांच्या फंडिंगमुळे सिंधुदुर्गचं काम कंटिन्युअस चालू राहिलं. किंवा विजयदुर्ग किल्ल्याची डागडुजी असेल, सुवर्णदुर्ग किल्ल्याची डागडुजी असेल, ही सगळी काही आरमारातील जे काही किल्ल्यांची निर्मिती किंवा त्यांचं बळकटीकरण शिवाजी महाराजांनी केलं, त्याचा वापर संभाजी महाराजांपासून ते अगदी भारतातून इंग्रज जाईपर्यंत या किल्ल्यांचा वापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या लोकांना होत राहिला. दुसरी गोष्ट, शिवाजी महाराजांनी जी स्वराज्याची निर्मिती केली त्यावेळेस त्यांनी या आरमाराचा खूप चांगल्या पद्धतीने वापर केला. म्हणजे एक नोंद अशी आहे मुघल अखबारातही की महाराजांची 3 जहाजं जे तांदळाने भरलेली आहेत ती इराणला जात होती व्यापाऱ्याला, पण मध्यंतरी वादळामध्ये सापडून 3 जहाजं तीही गेली. म्हणजे जागतिकीकरणाच्या दृष्टीने सुद्धा शिवाजी महाराजांनी जी पाऊल उचललं त्याला कारणीभूत आरमार ठरलं. भारतातील महाराष्ट्राच्या ह्या भोर मुळशी ह्या पट्ट्यामध्ये पिकणारा तांदूळ आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचं काम शिवाजी महाराजांनी प्रयत्न तो केलेला आहे. पण ते नैसर्गिक अपघातामुळे ते काय त्यांना शक्य झालं नाही. 3 जहाजं त्यांची ती बुडाली. असे बरेच प्रयत्न त्यांनी केले. बरेच शिवाजी महाराजांचा अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट जर याच्यात सांगायची झाली तर आरमारी मोहिमांमध्ये महाराजांनी केलेली आरमारी मोहीम म्हणजे बसरूळची मोहीम, जी आजही इतिहास अभ्यासकांच्या दृष्टीने कायम उपेक्षित राहिलेली आहे. नौकेतनं केलेली एक मोहीम म्हणू शकतो आपण त्याला. कारण त्याच्यानंतर परत महाराज कधीच गेले नाहीत. कारण त्यांना जाणीव झाली की ते कितीतरी महिने महाराष्ट्राच्या बाहेर त्यांचा जो भूभाग आहे तो सोडून नावेतून प्रवास करत करत गोव्यातून म्हणजे पोर्तुगीजांचं राज्य ओलांडून त्या आदिलशाहीच्या राज्यामध्ये गेले, कर्नाटकमध्ये. तिथं जाऊन त्या बसरूळची ती लढाई झाली. तिथून त्यांना बऱ्यापैकी धन मिळालं जे स्वराज्याच्या कामासाठी वापरता आलं. पण ह्या सगळ्या पूर्ण प्रवासात जर त्यांच्यावर कुठल्या प्रकारचं संकट आलं असतं तर त्यांना ह्या नावेशिवाय किंवा पाण्याशिवाय दुसरीकडं कुठलाही बचावात्मक त्यांच्याकडे ऑप्शन नव्हता, पर्याय नव्हता. त्यामुळे त्यांना एक गोष्टी जाणीव झाली की आरमारी मोहीम ही धोक्याची, लांबची आरमारी मोहीम, जवळची म्हणण्यापेक्षा लांबची. त्यामुळे परत महाराजांनी कधीही कुठलीही आरमारी मोहीम केली नाही, बसरूळ सोडली तर. पण दुसरी गोष्ट आपण इथं बघितली पाहिजे की ज्यावेळेस महाराज बसरूळच्या मोहिमेला गेले त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाचा सख्खा मामा शाहिस्तेखान बसलाय. पूर्ण वेळ शाहिस्तेखान पुण्यात आहे. आणि असं असतानाही शिवाजी महाराजांनी ती रिस्क घेतलेली. ती मोहीम तितकी महत्वाची होती. आणि आरमाराचं महत्व म्हणजे कल्याण भिवंडीला पोर्तुगीज 2 भाऊ होते. त्या 2 भावांना हायर करून त्यांच्याकडून आपल्या मावळ्यांना नौकानयनाचं तंत्र शिकवून, नौका बांधणीचं तंत्र शिकवून, इव्हन जे आज्ञापत्र आहे रामचंद्र पंत अमात्यांचं, त्या आज्ञापत्रामध्ये कुठल्या झाडाचं लाकूड वापरलं तर जहाज किती चांगल्या प्रकारे तयार होतील हे स्वतः ज्ञान शिवाजी महाराजांना होतं. हे त्याच्यात सांगितले. अभ्यास करायचा आणि मगच ते इम्प्लिमेंट करायचे. शिवाजी महाराजांना आरमाराचं पूर्ण ज्ञान होतं आणि त्याचा वापर त्यांनी कल्याण भिवंडी दुर्गाडीची जी खाडी आहे त्यात सगळ्यात पहिला आरमाराचा कारखाना महाराजांनी उभा केला. तिथून पुढे जी आरमाराची मोहीम सुरू झाली मग कान्होजी आंग्रेंच्या काळामध्ये किंवा तुळाजी आंग्रे, संभाजी आंग्रे यांच्या काळामध्ये त्याला कळस चढला. पोर्तुगीज असतील, इंग्रजांची जी रॉयल नेव्ही आहे ती रॉयल नेव्ही, ईस्ट इंडिया कंपनी नेव्ही आणि पोर्तुगीज अशा तिघांनी संयुक्तरित्या 21 डिसेंबर 1721 रोजी म्हणजे बाजीराव पेशवे झाले त्याच्या 1 वर्षानंतर कान्होजी आंग्रेंवर हल्ला केला. ती त्या पूर्ण दशकातील सगळ्यात महागडी आरमारी मोहीम होती. कारण लंडनवरून रॉयल नेव्हीची जहाज आली होती, कॅप्टन मॅथ्यूज, गव्हर्नर चार्ल्स बून आणि पोर्तुगीज. आणि या तिघांचाही पराभव थोरल्या शिवछत्रपतींचे सरदार पिलाजी जाधवराव आणि कान्होजी आंग्रे या दोघांनी केला. सगळ्यांना पूर्ण याचे एवढे परिणाम झाले की गव्हर्नर चार्ल्स बूनवर आणि कॅप्टन मॅथ्यूजवर लंडनला खटला चालवण्यात आला. आणि त्यांचं जे नुकसान झालं, 50 पेक्षा जास्त जहाजं बुडाली, 3000 पेक्षा जास्त लोक मारले गेली आणि किती करोड रुपये त्याच्यामध्ये गेले. आणि त्याच्याच पुढे जाऊन राधाबाई आंग्रे म्हणून कान्होजी आंग्रेंच्या पत्नी आहेत, त्यांनी पत्र लिहिलं थोरल्या शिवछत्रपतींना की महाराज मनात आणतील तो रुमशाम पावे तो आपण मुलूक जिंकू. रुमशाम हे जुनं नाव आहे इस्तंबूलचं आणि इस्तंबूल युरोपाचा प्रवेशद्वार मानलं जायचं. आणि इस्तंबूल पर्यंत पोहोचण्याचा सगळ्यात जवळचा मार्ग हा समुद्री मार्गच आहे. टर्कीपर्यंतचे कनेक्शन जोडले गेलेले. टर्कीपर्यंतचं मुलूक जिंकायचं स्वप्न होतं शिवाजी महाराजांचं आणि ते स्वप्न पूर्ण करायचं होतं थोरल्या शाहूंना. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी कारणीभूत फक्त आरमार होतं. आणि त्या आरमाराची पायाभरणी शिवाजी महाराजांनी केली.
म्हणून शिवाजी महाराजांना आपण फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणतो. तू जसं म्हटलं की बसरूरच्या लढाईच्या वेळी शिवाजी महाराज तिकडे असताना, कर्नाटकमध्ये असताना शाहिस्ते खान पूर्ण वेळ पुण्यामध्ये होता. तर औरंगजेब, शाहिस्ते खान यांचा पहिल्यांदा शिवाजी महाराजांशी संबंध कसा आला? शाहिस्ते खान, आपण एक गोष्ट इथं बघितली पाहिजे की अफजल खानाचा वध होईपर्यंत, अफजल खानाला मारेपर्यंत शिवाजी महाराज आणि मुघल ह्यांच्यात फारसे तंटे झालेले नाहीयेत. हो, जे काही वॉर चालू आहे ते अफजल खान किंवा आदिलशाही आणि मराठे ह्यांच्यात डायरेक्ट चालू आहे. कारण शिवाजी महाराजांनी जेवढा मुलूक जिंकलाय तो पूर्णपणे आदिलशाहीच्या अंडरचा आहे. हो, भले ती त्यांची जहागिरी असली तरी शेवटी तो किल्ला जिंकणं आणि ते त्याच्या अनुषंगाने प्रदेश जिंकणं. मुघलांशी एवढा आधी नव्हता काही संबंध, एवढा फारसा संबंध नव्हता. जुन्नरची जी लूट केली शिवाजी महाराजांनी किंवा जुन्नरवर आक्रमण केलं, लूट म्हणण्यापेक्षा आक्रमण हा शब्द योग्य राहील, 1658च्या आसपास. त्याच्यानंतर परत शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पत्र लिहिलंय 57च्या आसपास की 57-58ला लूट झालेली ती, की मला माहित नव्हतं हे मुघलांचं ठाण आहे, मला कल्पना असती तर मी गेलोच नसतो असं. आणि परत औरंगजेबाने त्याला उत्तर दिलंय की काय हरकत नाही, तुम्ही पुढे काळजी घ्या. म्हणजे हे फार एकदम गोडी बोलीचं राजकारण होतं. कारण औरंगजेबाला गडबड होती, त्याचे वडील आजारी पडले होते, त्याच्या कुठल्याही भावाने ती गादीर हक्क प्रस्थापित करण्याच्या ऐवजी त्याला पहिले तिथे जायचं होतं राजकारण होतं आणि त्याला इकडे आदिलशाही संपवायची होती. पण हे सगळे एक सोबत घडू नये म्हणून त्याच्या डोक्यात काय होतं की शिवाजी महाराज हे कॅरेक्टर फार लहान आहे, आत्ता कुठेतरी मोठं होतंय, हे ज्यावेळेस आदिलशाहीला संपवल किंवा आदिलशाहीला कमकुवत करेल त्यावेळेस मी या व्यक्तीला बरोबर संपू शकतो. कारण फायदाच होता ना, की कारण आदिलशाही पण हे होत होती. आणि जर सपोज या दोघांच्या भांडणात आदिलशाहीचं जरी नुकसान झालं असतं किंवा शिवाजी महाराजांचं जरी काही कमी जास्त झालं असतं तरी औरंगजेबाला फायदाच होता, त्याला फरक नव्हता. त्यामुळे त्याने शिवाजी महाराजांकडे जहागीरदाराचा मुलगा म्हणून दुर्लक्ष केलं. त्याचा राज्याभिषेक झाल्याच्या दुसऱ्या वर्षी म्हणजे अफजल खानाचा वध झालाय 10 नोव्हेंबर 1659ला, साहेबांचा मृत्यू आहे 5 सप्टेंबर 1659चा, आणि त्याच्या 3 महिने आधी 5 जून 1659ला औरंगजेबाचं शिवाजी महाराजांच्या नावाने पत्र आहे. त्यानं पोशाख पाठवला, त्याच्या राज्यारोहणाच्या वर्षपूर्तीनिमित्त एक कार्यक्रम केलता आणि त्यानं सांगितलं की तुम्ही जे काम करताय ते करा, तुम्हाला माझं पाठबळ आहे, अजिबात टेन्शन घेऊ नका. ही पत्रातली वाक्य आहेत औरंगजेबाची. तोपर्यंत औरंगजेबासाठी शिवाजी महाराज इज लाईक साधारण कुणीतरी. पण ज्यावेळेस अफजल खानाला शिवाजी महाराजांनी मारलं आणि तिथून पुढं 25 दिवसात पन्हाळगडापर्यंतचा मुलूक जिंकला आणि नेताजी पालकर फौजागिंग गोकाक लक्ष्मेश्वर क्रॉस करून विजापूरच्या बॉर्डर पर्यंत जाऊन पोहोचले, त्यावेळेस औरंगजेबाला जाणीव झाली की आपण फार एकदम खडबडून जागा झाला, अरे आपण काय केलंय, चुकीचा डिसिजन घेतलाय व्यक्तीला सोडण्याचा. आणि 10 नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या आसपास शिवाजी महाराज पन्हाळगडला पोहोचलेत, डिसेंबर 1659ला. आणि मार्च 1660 मध्ये शाहिस्ते खान दिल्लीहून निघाला, आग्र्याहून निघालाय स्वराज्यावर चालून यायला. ऍट द सेम टाइम सिद्धेश्वर महाराष्ट्रात आला. महाराज दोन्ही बाजूने अडकलेत. इथून पुढे म्हणजे 1660 ते 1707 हा जो 48 वर्षाचा पिरियड आहे, हा फक्त आणि फक्त मराठा वर्सेस मोगल कोर. आदिलशाह इथं लूज झालाय, कारण पहिल्यांदा अफजल खान, नंतर सिद्धेश्वर, नंतर आदिलशाहीकडे एवढा मोठा कुठला मातबर सेनानी राहिलाच नाही, कुणीच नाही. मग तिथून पुढं प्रॉपर औरंगजेब वर्षी शिवाजी महाराज झालाय. त्यात मिर्झाराजे जयसिंग स्वराज्यावर चालून आला. शाहिस्ते खानाचं नुकसान झालं नाही. शाहिस्ते खानाचं स्वतःच वाक्य असं आहे की मी जर आत्ता शिवाजीला संपवलं किंवा शिवाजीला जर मारलं तर औरंगजेब आपल्याला काबूल कंधारच्या मोहिमेला पाठवेल आणि काबूल कंधारच्या मोहिमेला जो जातो त्याचा मृत्यू निश्चित असतो. हा एक खूप मोठा मेसेज होता. त्याच्यामुळं शाहिस्ते खान 4 वर्ष महाराष्ट्रात राहिला, ठरवून राहिला की काही तो ठरवून राहिला. त्यानं फक्त चाकणचा किल्ला एक जिंकण्याचा प्रयत्न केला, सुभाळ मंगळ, 1-2 किल्ल्यांवर त्यानं हल्ले केले. परंड्याचा किल्ला त्यानं जिंकला, काहीतरी करतोय बस. परंडा आपल्या ह्याच्यात येत पण होता, आदिलशाहीच्या अंडर होता, आणि त्यानं काही गावं वगैरे जाळली, त्यानं उपद्रव दिला. पण नंतर महाराजांनी एप्रिल 1663 मध्ये 64 मध्ये त्याची बोटं कापली आणि नंतर तो ऑगस्ट मध्ये निघून गेला. त्याच्यात बोटा कापल्यानंतर 3-4 महिने तो परत स्वराज्यातच राहिला होता पुण्यात. त्याच्यानंतर 3-4 महिने तो इथंच होता. नंतर लाजकाजाने तो महाराष्ट्र सोडून गेला. त्याच्यानंतर 3-4 महिने का राहिला असेल? ती भीती होती ना की माझ्या घर शेवटी शिवाजी महाराजांचं होतं ते, पण त्याला असं वाटत होतं की माझ्या घरात, माझ्या महालात, माझ्या शयन कक्षापर्यंत पोहोचून एवढ्या मोठ्या सैन्याच्या तळात घुसून माझी बोटं कापून हा जिवंत वापस निघून गेलाय. मी आता कुठल्या तोंडाने औरंगजेबासमोर जायचं? तो तर मला मारून टाकल. कारण
ज्यावेळेस औरंगजेब गादीवर बसला त्यास औरंगजेबाने त्याचे सख्खे 50 पेक्षा जास्त नातेवाईक मारून टाकले. हो, दाराशुकोचं वगैरे दाराशुको तर त्याचा सख्खा भाऊ आहे, ते सोडून अजून 50 नातेवाईक त्यानं मारलेत. एवढं क्रूर व्यक्ती ती का सोडेल? त्याच्यामुळे शाहिस्तेखानाला औरंगजेब फार जवळून माहिती होता. आपण ही गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे की शाहिस्तेखानाची सख्खी बहीण म्हणजे मुमताज महल, जिच्या स्मृतीसाठी ताजमहल बांधल्याचे आपल्या इतिहास अभ्यासकांचं म्हणणं आहे. तर ती मुमताज महल आणि शहाजहानचं पोरग म्हणजे औरंगजेब आहे. औरंगजेब भयंकर क्रूर होता, औरंगजेब पाताळयंत्री होता, औरंगजेब आतल्या गाठीतला होता, पण तो तेवढा हुशार पण होता, तो तेवढा धूर्त पण होता, तेवढा तो संधी साधू पण होता. आणि हे फार भारी एक वाक्य आमचे मांडे सर आम्हाला सांगायचे की शिवाजी महाराज जर कोणाला कळले असतील तर तो फक्त औरंगजेब आहे, आणि औरंगजेब जर कोणाला समजला असेल तर ते शिवाजी महाराज. जी आग्र्याची जी भेट आहे शिवाजी महाराज आणि औरंगजेबाची, इतिहासात एकदाच फक्त ते दोघे एकमेकांच्या समोर आलेले आहेत. आणि शिवाजी महाराजांना पुणे सोडून आग्र्याला जाण्यासाठी कारणीभूत फक्त आणि फक्त मिर्झाराजे जयसिंग आहेत. कारण मिर्झाराजे जयसिंगने जेवढं नुकसान स्वराज्याचं केलं तेवढं नुकसान कुणालाही करता आलं नाही. ज्यावेळेस अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट इथं मला सांगायची, हा कोइन्सिडन्स झालाय की 1636 मध्ये शहाजहान आणि आदिलशाह यांनी एकत्रितपणे निजामशाही संपवली नगरची. ज्या निजाम मुर्तजाचा 4 वर्षाच्या मुलाला मांडीवर घेऊन शहाजी महाराज निजामशाही चालवायचे, स्वतःचा एक राज्य चालवण्याचा प्रयत्न केला, तर ती निजामशाही संपवली आदिलशाह आणि मुघलांनी. राज्याची वाटणी झाली आणि त्यावेळेस असं ठरलं की शहाजहानचे वाक्य आहे की शहाजीला सह्याद्रीमध्ये ठेवू नका, त्याला लांब कुठेतरी कर्नाटकात पाठवा. मग इथली जहागीर प्लस बेंगलोरची जहागीर देऊन शहाजी महाराजांना महाराष्ट्राच्या बाहेर पाठवण्यात आलं. सेम औरंगजेब मिर्झाराज जयसिंगचा तह झाला आणि त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांना उत्तरेत जावं लागलं सह्याद्री सोडून. पण ह्या दोघांनीही ज्यावेळेस तह केले, शहाजी महाराज असतील किंवा शिवाजी महाराज असतील, तह करताना स्वसन्मान आणि स्वतःचं जे काही एक एरिया किंवा रिजन किंवा एम्पायरचा लँड म्हणतो आपण, राज्याचा जे भाग म्हणतो, त्याची सुरक्षितता करण्याचं काम ह्या दोघांनी केलेलं. कॉम्प्रोमाइज नाही केलं. म्हणजे जर आपण पुरंदरची ट्रेटी किंवा पुरंदरचा तहाचं जे कागदपत्र आहे ते जर वाचलं तर तो तह जो झाला तर शिवाजी महाराजांचे जे 23 किल्ले वगैरे गेले औरंगजेबाला, ते औरंगजेबाकडे नाही गेले. त्यावेळेस इजिप्तचा जो खलिफा होता तो जगातला सर्वात पॉवरफुल खलिफा मानण्यात यायचा. त्या खलिफाच्या नावाने हे शिवाजी महाराजांचे 23 किल्ले त्याच्या राज्याला जोडले गेले. त्या खलिफाच्या राज्याला जोडण्यात आले ते. मग त्याचा मुघल यांच्याशी असं डायरेक्ट संबंध नाही. त्या खलिफाला काय माहिती औरंगजेब आहे का नाही. शिवाजी महाराज त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्मितीचा प्रयत्न करतात आणि शिवाजी महाराजांच्या अंडर 35 किल्ले, त्या इजिप्तच्या खलिफाला माहित असण्याचा संबंधच येत नव्हता. हे फक्त आणि फक्त धर्माचा वापर राजकारणासाठी करण्याचं काम औरंगजेबाने केलं. हे राज्य मी जिंकले माझं नाहीये, हे राज्य त्या खलिफाचं आहे. तो खलिफा इस्लाम धर्माचा प्रचार आणि प्रसार करतोय आणि त्याच्या प्रचार प्रसारासाठी हे राज्य ह्याचं उत्पन्न मी त्याला देऊन टाकलं. हे त्याच्या मागचं सगळं डोकं आहे. त्याच्यानंतर त्या ट्रीटीमध्ये शिवाजी महाराजांना कुठल्याही प्रकारची मुघली बंधन नव्हते. महाराजांचा जो मुलगा आहे छत्रपती संभाजी महाराज, 5000 मनसबदारी देण्यात आली. शिवाजी महाराजांना ती नव्हती. शिवाजी महाराजांना राजा हेच टायटल होतं. बरोबर आहे. महाराजांनी जे राजकारण केलं ते राजकारण एवढं परफेक्ट होतं की महाराज होता, पण त्याच्यामुळे कुठेही नाही. हे सगळं काही घडलं, महाराज आग्र्यात गेले, त्याच्यानंतर सगळं घडलेलं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण 1664-65 जो पुरंदरचा तह झाला, त्या तहात 23 किल्ले आपण मुघलांना दिले. आपल्याकडे 13-14 किल्ले राहिले. 2.5 लक्ष होऊन उत्पन्नाचा प्रदेश राहिला. 66 पासून 70 पर्यंत शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये फक्त 1 ते 2 लढाई आहेत. तो 4 वर्ष शांततेचा काळ आहे, स्वराज्याची व्यवस्था लावण्याचा काळ आहे. त्याच्यामध्ये अंतर्गत जे की डेव्हलपमेंट आहे, आपण जसं मगाशी म्हटलं की थोडं स्टॅबिलिटी ती आणण्याचं काम महाराजांनी केलं. कारण शिवाजी महाराजांच्या जर आपण रणनीतीकडे बघितलं, अफजल खानाला शिवाजी महाराजांनी मारला प्रतापगडला. कारण प्रतापगड किंवा जावळी ही 56 मध्येच आपल्या ताब्यात आलेली आहे. कोरलँड पुणे. त्याच्यानंतर प्रतापगडच्या युद्धानंतर 25 दिवसांनी महाराजांनी पन्हाळगड जिंकलाय. शाही सिद्धी जोहराला महाराजांनी त्याला पन्हाळगड ओढला. का? कारण तो भाग नवीन आहे, तिथल्या भागाचं नुकसान झालं तरी काय हरकत नाही, माझा कोरलँडला काय धक्का लागणार नाही. पण मिर्झाराजे जयसिंग, शाहिस्तेखान हे दोघंही शिवाजी महाराजांच्या कोरलँडमध्ये घुसली. शाहिस्तेखानामुळे नुकसान नाही झालं, मिर्झाराजेमुळे भरपूर नुकसान झालं. त्याच्यामुळे मग शिवाजी महाराजांचं जे काही आपण हे सगळं बघतो
की 66 ते 70 महाराज शांत आहेत. 70 पासून 74 हा जो 5 वर्षाचा काळ आहे, ज्याची सुरुवात सुभेदार तानाजी मालुसरेंच्या सिंहगडच्या युद्धाने होते, फेमस युद्ध 1670चं. त्या 5 वर्षात शिवाजी महाराजांनी जे राज्य वाढवलं, तर राज्याभिषेकाच्या वेळेस शिवाजी महाराजांच्या पूर्ण स्वराज्याची मोजदाद झाली. त्यात महाराजांच्या ताब्यात 150 पेक्षा जास्त किल्ले आहेत. हे म्हणजे इंग्रजांचं एक वाक्य आहे की आता इंग्रज, पोर्तुगीज किंवा मुघल शिवाजी महाराजांना महाराज थोडीच मानणार आहेत, ते महाराजांना एकेरीच उल्लेख करायचे. तर त्यांचं वाक्य असं आहे की हा शिवाजी आम्हाला युद्ध काळापेक्षा शांततेच्या काळात जास्त धोकादायक वाटतो. ते हा 4 वर्षाचा शांततेचा काळ आहे. जसं आता मुघल पिरियडमध्ये ज्या काही गोष्टी घडल्यात त्या बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहेत की आपण जसं म्हटलं ना, नंतर आग्र्याची भेट आहे किंवा त्यानंतरच्या गोष्टी आहेत. तर कुतुबशाही आणि आदिलशाहीशी कसे संबंध होते महाराज? आदिलशाही सोबत तर महाराजांचा झगडा होताच. त्यांचा बराचसा काळ हा आदिलशाहीच्या विरोधात झगडण्यात गेलेला आहे. कुतुबशाही सोबत महाराजांचे काही फारसे संबंध नव्हते. नंतरच्याच काळातले उल्लेख आहेत आणि गेलं ते पण म्हणजे त्यांचं स्वागत झालेलं आहे. बरोबर, म्हणजे ते बऱ्याच ठिकाणी मी सांगत असतो किंवा माझ्या पुस्तकात तो उल्लेख केला. मला फार ते अभिमानास्पद वाटतं की महाराष्ट्रातल्या एका भागामध्ये जुन्नर सारख्या ठिकाणी जन्मलेल्या एका मुलाचं स्वागत त्यावेळेसच्या ज्या प्रबळ सत्ता आहेत, गोळकोंडे असेल, आदिलशाह असेल, मुघल असेल, निजामशाही असेल, तर त्यातली जी सगळ्यात श्रीमंत राजसत्ता होती मुघलानंतर, कारण हिऱ्याच्या खाणीचा मालक गोळकोंड्याचा कुतुबशाह आहे. अच्छा. तर त्या कुतुबशहाने शिवाजी महाराजांचे स्वागत केलं की 1000 पेक्षा जास्त स्त्रिया, सुवासिनी स्त्रिया महाराजांची आरती करायला थांबल्यात. शिवाजी महाराज रस्त्यावरून चलत येतात, तो अख्खा रस्ता कुंकू आणि केशराने भरलाय. पूर्ण गोळकोंडा नगरीमध्ये गुड्या, पताका, तोरणं उभा केलेली आहे. पूर्ण स्वागतासाठी जय्यत तयारी पूर्ण शिवाजी महाराजांच्या अंगावर उधळण्यासाठी सोन्याची फुलं दिली. तो साधी फुले देऊ शकला असता लोकांना, सोन्याची फुलं दिली आहेत. बरं, तो स्वतः महाराजांना भेटण्यासाठी म्हणून पुढे आला. महाराजांना त्यानं लहान भावाचा दर्जा दिला. गोळकोंड्याच्या कुतुबशाहीने महाराजांचं लहान भावाचा दर्जा देणं म्हणजे काय फार वेगळी गोष्ट नाहीये, पण ती त्या काळातल्या राजकीय परिस्थितीचा जर आपण आढावा घेतला तर नुकताच उदयास आलेला एक सत्ताधीश ज्यानं आत्ताच राज्याभिषेक करून घेतलाय आणि मागच्या 100 वर्षाच्या राजघराण्याचा जे लिगसी आहे त्या राजाला, एक श्रीमंत राजघराणं आहे, त्याच्याकडे सगळी ताकद आहे, पैसा आहे, व्यापार आहे, सगळे त्याच्याकडं. असं असतानाही तो शिवाजी महाराजांसमोर येऊन त्याला झुकावं लागतं. हे महाराजांचा पराक्रम आहे, हे यश आहे. ते गोळकोंड्यासोबत असेल किंवा विजापूर सोबत असेल, शिवाजी महाराजांनी एवढे चांगले संबंध तयार केले की महाराजांचं एक पत्र आहे, मालोजी घोरपडे म्हणून बाजी घोरपड्यांचे पुत्र आहेत, ज्यांनी शहाजी महाराजांना अटक केली, त्यांचा मुलगा, आणि बाजी घोरपड्याला शिवाजी महाराजांनी मारलेले. तर त्याच्या मुलाला शिवाजी महाराजांनी पत्र लिहिलं की तू आदिलशाही सोड आणि गोळकोंड्याच्या कुतुबशाहीकडे चाकरीला ये. मार्च 1677चं पत्र आहे. त्यात ते वाक्य आहे शिवाजी महाराजांचं की आम्हा दक्षिणीयांची पातशाही दक्षिणीयांच्या हातात राहावी. पातशाही म्हणजे बादशाही म्हणजे ते राज्यकारभार. मेन जे युद्ध आहे ते मुघलांशी आहे, मुघलांशी आहे की आम्ही करू भले, आमचं जे काय असेल ते इंटरनल आहे. जर विजापूरवर हल्ला झाला तर मराठ्यांनी आणि गोळकोंड्याच्या कुतुबशाहीने एकत्र यायचंय. जर गोळकोंड्याच्या कुतुबशाहाला काय झालं तर दोघांनी इकडे यायच्या मदत करायची. जर महाराजावर काय आक्रमण आलं तर ह्या गोळकोंडा आणि कुतुबशाहीने एकत्र, आदिलशाही आणि कुतुबशाहीने एकत्र येऊन शिवाजी महाराजांची मदत करायची. जो सगळ्यांचा एक मेन शत्रू आहे तो मुघलच आहे. कर्नाटक स्वारीचं सगळ्यात मोठं उद्दिष्टच हे होतं शिवाजी महाराजांचं की दक्षिण दिग्विजय का, त्याच्यामागे जी काय कारण आहे त्यातलं हे एक कारण होतं. महाराजांना दक्षिणेची सगळी फौज एकत्र करून उत्तरेवर हल्ला करायचा होता. मगाशी जसं म्हणलं की जर त्याला महत्व नसतं, पण यदा कदाचित जर अजून 10 वर्ष मिळाली असती तर इतिहास खूप वेगळा, खूप वेगळा इतिहास असता, खूप वेगळा. हे सगळं काही केलं, ह्याचे परिणाम आपल्याला पुढे जाऊन दिसतात की ज्यावेळेस आदिलशाहीवर आणि गोळकोंड्याच्या कुतुबशाहीवर औरंगजेबाने हल्ला केला 1684 मध्ये, त्यावेळेस गोळकोंड्याच्या कुतुबशाहीने आदिलशहाला पत्र लिहिलं आणि त्याला दख्खनी हिंदीमध्ये ते पत्र आहे, फार प्रसिद्ध आहे. म्हणजे ते कमल गोखले आहेत, डॉक्टर कमल गोखले किंवा बरेच इतिहास अभ्यासक आहेत, केदार फाळके वगैरे, त्यांनी ते पत्र प्रकाशित केले ग खरे यांनी. आणि त्याच्यामध्ये त्यांनी दख्खनी हिंदीत लिहिले की तुम फिकर नको करू, छत्रपती संभाजीराजे पातशाह और हम जातीने तुमकू बचाने आवत आहे, असं ते पत्र आहे. आणि त्यात असं सांगितलंय की की संभाजीराजे पातशाह म्हणजे संभाजीराजे बादशाह आणि मी जातीने तुमचं रक्षण करण्यासाठी येतोय, तुम्ही घाबरू नका, तुम्ही औरंगजेबाच्या विरोधामध्ये लढा सुरू ठेवा. हे फळ कोणाचं? हे शिवाजी महाराजांचं. गोळकोंड्यासोबत आपले काय फारसे जे लढाईचे प्रसंग नाही आहेत. आदिलशाहीच्या विरोधात आपण आदिलशाहीचे कितीतरी मातब्बर सेनानी मारलेत, हरवलेत, पळवून लावलेत, तरी सुद्धा शिवाजी महाराजांचं कर्तृत्व एवढं मोठं झालं एका पिरियडमध्ये, एका पॉइंटला,
की आदिलशहाला आणि कुतुबशहाला शिवाजी महाराज जे म्हणतील ते म्हणणं मान्य करावं लागलं, झुकावं लागलं आपण म्हणू शकतो आपण. ही एक खरं तर वेगळी माहिती आहे मला, म्हणजे माहित नव्हतं की असं मला इतके दिवस वाटायचं की जो तह झाला त्याच्यामध्ये हे जे किल्ले होते ते पुन्हा औरंगजेबाकडे गेले, पण त्याने तसं न करता इजिप्तच्या खलिफाला का दिले. तो जे म्हटलं की याला एक रिलिजियस मोटिव्ह होता, तर हे स्टेटमेंट कशाच्या आधारावर येतं? हा म्हणजे आता मला असं वाटतं वैयक्तिक की मी जे काही औरंगजेबाची पुस्तकं जेवढ्या लोकांनी लिहिली किंवा जेवढ्या संशोधनात्मक लिखाण केलं, औरंगजेबाची समकालीन काही साधनं आहेत ती पाहिली किंवा महाराजांचाही तसाच अभ्यास केला, तर औरंगजेब हा फार हुशार आहे. त्याला एक माहिती होतं की माझा मोठा भाऊ हा धर्मसहिष्णुता या दृष्टीने वाटचाल करतोय. जसं अकबराचं झालं की अकबराने दिने इलाहीची स्थापना करून 2 धर्माचा मिलाफ त्यानं घडून आणला. पण आपण एक गोष्ट इथं बघितली पाहिजे की औरंगजेबाचा सख्खा मोठा भाऊ दारा शिकोह, औरंगजेबाने भावाला मारलं आणि खूप क्रूर मारलं, खूप क्रूरपणे मारलं. ते मारलं, त्याचं जे डोकं होतं ते पूर्ण सगळीकडे शहरामध्ये फिरवलं, ते आपल्याला वाचवलं पण जात नाही. बरोबर. मुळात जे काही घडलं तर औरंगजेब पेक्षा दारा शिकोह हा शहाजहानचा लाडका मुलगा. शहाजहानची इच्छा होती की माझ्या जागी दारा शिकोह बसावं, पण ही कुठंतरी शहाजहानच्याच कृत्याची फळ आहेत. शहाजहानचा मोठा भाऊ जहांगीरचा जो मुलगा होता मिर्झा खुसरू, तर हा गादीचा खरा वारसदार. अकबराची इच्छा होती की त्याच्या जागेवर मिर्झा खुसरूनी गादीवर बसवा जहांगीरच्या नंतर, कारण अकबराच्या दिने इलाहीचा प्रभाव किंवा अकबराचा वेगवेगळ्या संप्रदायाच्या प्रती एक वेगळा उदार दृष्टिकोन होता. तो दृष्टिकोन मिर्झा खुसरूचा होता. मिर्झा खुसरूनी गीतेचा अनुवाद उर्दूमध्ये फारसीमध्ये केलेला होता. तर हा मिर्झा खुसरू जर गादीवर बसला तर कुठेतरी इस्लामला धोका आहे, अशा प्रकारच्या स्टेटमेंट्सच्या बळावर शहाजहान गादीवर आला. आणि शहाजहाननी काय केलं, मिर्झा खुसरूच्या मुलाला मांडीवर घेतलं आणि त्याला राज्यकारभार चालवला काही वर्ष. नंतर मिर्झा खुसरूच्या मुलालाही मारून तो स्वतः गादीवर बसला. पण या मिर्झा खुसरूला मारण्यासाठी शहाजहाननी त्याच्या मागे एक मोठी पहार घुसवली, मानेतून बाहेर काढली आणि 17 दिवस त्याची डेड बॉडी किल्ल्याच्या मेन एंट्रन्सला लटकवत ठेवली होती. म्हणजे जो क्रूरपणा आहे तो आपल्याला तो वारसाच होता त्यांना, तो त्यांचा वारसाच होता. म्हणजे लहान भावानी मोठ्या भावाला मारणं, गादीवर हक्क प्रस्थापित करणं. शहाजहाननी मोठ्या भावाला मारलं, औरंगजेबानी मोठ्या भावाला मारलं. पण दोघांनीही आपल्या मोठ्या भावाच्या किंवा आपल्या इतर भावांच्या किंवा नातेवाईकांच्या हत्येचं समर्थन करण्यासाठी धर्माचा आधार घेतला. औरंगजेबानी दाराला मारलं आणि दाराला मारल्याचं कृत्य हे इस्लामच्या प्रचार आणि प्रसारासाठी किती योग्य आहे हे सांगण्यासाठी त्यानं काझींना पुढे केलं, काझी मौलवींना. आणि त्यांनी सांगितलं की आपल्या धर्माच्या प्रचार प्रसारासाठी औरंगजेब गादीवर येणं, दारा शिकोहचं मरण किती फायद्याचं आहे. सेम पुरंदरचं, जसं आता आपण अलीकडे बघतोय की आता ज्ञानवापी मशिदीचाही विषय फार मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत आहे. आलोक त्रिपाठी सरांनी त्याचा सर्वे पण पब्लिश केला SI कडून. तर ज्ञानवापी मशीद असेल म्हणजे काशी विश्वेश्वर असेल किंवा मथुरा असेल, तर औरंगजेबानी पण याच ठिकाणावर हल्ले का केले, तर या ठिकाणी हिंदू धर्मियांची अस्मिता तेवढ्या प्रमाणामध्ये जोडल्या गेलेली. औरंगजेबानी स्थान महात्म्य नाही, पण त्या भागाचा किंवा त्या ठिकाणाचा असलेला प्रभाव आपण असं म्हणू शकतो. म्हणजे गोंदेश्वर मंदिर आहे सिन्नरचं, किंवा जर आपण बघितलं तर कसबा संगमेश्वर इथली मंदिर आहे जिथं संभाजी महाराजांना अटक करण्यात आली, तिथलं कर्णेश्वर मंदिर आहे. किंवा माझ्या गावामधलं एखादं कुठलं तरी मंदिर असेल किंवा कुठल्याही गावातलं एखादं मंदिर असेल, छोटं मंदिर आहे, माहित नाहीये जास्त लोकांना माहित नाही, त्या मंदिराचा प्रभाव हा फार फार तर त्या पंचक्रोशीमध्ये. तर त्या मंदिरांवर कधीही औरंगजेबानी हल्ला केलाय असं आपल्याला पाहायला मिळत नाही. औरंगजेबानी मंदिरांवर हल्ले केले, पण ते अशाच मंदिरांवर हल्ले केले की त्या मंदिरांचा प्रभाव हा संपूर्ण भारतावर किंवा मोठ्या भूभागावर आहे. आणि त्याचं डॅमेज करणं हे एक प्रकारे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी खूप मोठ्या मॉबचं एक स्टेटमेंट करताय तुम्ही. म्हणजे औरंगजेबानी काशी आणि मथुरा त्याच्यामुळे टार्गेट केली. पण आपण जर बघितलं तर औरंगजेबाचा इतर मंदिरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन तेवढा काय म्हणू शकतो आपण त्याला डिस्ट्रक्टिव्ह नव्हता, कारण त्या मंदिरांचं त्यावेळेस महत्वही नसावं. काहीच केलं नाही म्हणजे नाही, औरंगजेबाने मंदिरं पाडलीच ना, पण ती अशी पाडली की ज्याच्या मंदिरांचं नुकसान करणं हे खूप मोठ्या समाजाचं किंवा खूप मोठ्या समूहाचं मानसिक खच्चीकरण करण्यासाठी योग्य होतं. तो सरसकट जर मंदिर पाडत गेला असता तर त्याच्या कृत्याला तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यावेळेस रिस्पॉन्स मिळाला असता का नाही मला कदाचित नाही सांगता येणार. पण औरंगजेबाने धर्माचा वापर योग्य पद्धतीनं करून घेतला स्वतःसाठी, त्याच्यासाठी योग्य दिलं. प्रत्येक वेळी हा धर्म आहे, मी धर्मानुसार मी माझ्या धर्मासाठी हे करतोय. भलेही ती तिची राजकीय महत्वाकांक्षा होती,
पण त्यानं सगळं केलं धर्मासाठी, आणि त्यानं जे काही केलं त्या सगळ्या गोष्टीचा त्याला मरताना एवढा पश्चाताप झाला की त्यानं त्याचा मोठा मुलगा होता आझम, त्याला एक पत्र लिहिलं मरण्याच्या काही महिन्यांआधी, आणि त्या पत्रामध्ये तो म्हणतो की मी माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी एवढी कृत्य केली, बऱ्याच चुका केल्या, बरेच गुन्हे केले, आणि मला आता भीती वाटते की या गुन्ह्यांच्या शिक्षेतून माझी सुटका नाही. मी ज्यावेळेस जहन्नुममध्ये जाईल त्यावेळेस माझ्या एक एक गुन्ह्याची शिक्षा मला तिथं 100 नक्की मिळेल, पण मला आता इथून वापस वळण्यासाठी कुठल्याही प्रकारचा मार्ग उपलब्ध नाही. म्हणजे धर्माचा वापर राजकारणासाठी करत मी हे माझ्या धर्मासाठीच करतोय. तिथून सुरुवात केलेल्या औरंगजेबाचं धर्माच्या राजकारणाचा विषय तो काही काळानंतर धर्मांध औरंगजेब झाला, आणि शेवटच्या काळामध्ये तो थेट या सगळ्या गोष्टींचा पश्चाताप त्याला व्हायला लागला, कारण मृत्यूसमोर त्याला दिसायला लागला, आणि साध्य तर काहीच झालं नाही. उलट एवढी मोठी मुघलांची वैभवशाली जी परंपरा त्यांच्या दृष्टीने, औरंगजेबाच्या दृष्टीने, की एक वैभवशाली साम्राज्य, आणि ज्या औरंगजेबाच्या काळात अर्धा दक्षिण आशिया खंड मुघलांकडे होता, त्याच औरंगजेबाच्या काळामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त राज्य मराठ्यांनी जिंकून घेतलं. म्हणजे ही एक प्रकारे हानीच झाली त्या मुघलांची, सगळं सर्वस्व संपल्यात जमा झालं. जस्टिस म्हणू शकतो की इतका हे केलं, पण शेवटी औरंगजेबाचा पण जो मृत्यू होतो महाराष्ट्रातच झाला. त्याच्यामुळं ही फार इंटरेस्टिंग आहे की धर्माचा वापर करणारा औरंगजेब, ते धर्माच्या आहारी गेलेला औरंगजेब, आणि ते स्वतःच्या गुन्ह्यांची एक प्रकारे काय म्हणू शकतो त्याला पश्चाताप झाला, त्याला ते रिअलायझेशन झालं की मी जे काही केलंय ते फक्त आणि फक्त गुन्हे केलेत, आणि ते गुन्हे एवढे केले की ते करण्यासाठी सुद्धा मला माझ्या धर्माचा वापर करावा लागला. मग नंतर त्यानं ते कुराण लिहिणे, माझी समाधी अतिशय साधेपणाने हे करा ते करा, हे सगळं काही त्याच्यात आयुष्याच्या उत्तरार्धात झालंय. तो पश्चाताप त्याचा काही त्याच्या गुन्ह्यांचा नव्हता, तो पश्चाताप त्याला नंतर मरणानंतर ज्या काही यातना मिळणार आहेत याच्या भीतीचा होता. ही भीती होती, हा पश्चाताप नव्हता. मी केलं ते वाईट केलं असं नाही, पण आता मला भोगावं लागू शकतात परिणाम. ती सिंपती त्याला तयार करायची होती. म्हणून मी मगाशी म्हणाले की औरंगजेब खूप क्रूर आहे, पाताळ यंत्री आहे, आतल्या गाठीचा आहे, पण तेवढाच औरंगजेब धूर्त सुद्धा आहे, आणि तेवढाच औरंगजेब धर्माचा वापर राजकारणासाठी करून घेण्या एवढा हुशार सुद्धा आहे. एक ऑफ टॉपिक प्रश्न मला विचारायचा आहे की तुझा जो इंस्टाग्राम आयडी आहे, तू इंस्टाग्रामवर पण रेग्युलर लिखाण करत असतो, तर भैरवा द एक्सप्लोरर असं तुझं नाव आहे, तर ह्याच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायचंय मला. म्हणजे ते तसं मला नाव ठेवायचं नव्हतं, मला नॉर्मल माझं जे नाव आहे कीर्तनपुरी तसंच ठेवायचं होतं, पण प्रत्येकाचं काही ना की एक वेगळं युनिक आयडिया असते, एक हँडल असतं. माझे बरेचसे मित्र आहेत, त्यांचे फार कॅची हँडल्स होते. मला काहीतरी वेगळं ठेवायचं होतं, आणि मला त्याच वेळेस माझं मास्टर्स चालू होतं आर्किओलॉजीमध्ये पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून, आणि त्यावेळेस बऱ्याच देवतांविषयी नव्याने माहिती कळत होती, बऱ्याच देवता मला नव्याने समजत होत्या. तर त्यातला एक देव म्हणजे भैरव. तर मला भैरव फार आकर्षक वाटत होता देव म्हणून, आणि भैरवाचे जे संप्रदाय आहेत किंवा भैरवाचं जे प्रस्त आहे त्याच्याविषयी काही फारसं लिखाण झालेलं नाहीये, किंवा त्याच्याविषयी फारसं कोणी काही बोलत नाही. आपल्याकडे असं थोडं एक गूढ म्हणू शकतो आपण, गूढ किंवा त्याच्याविषयी बऱ्याच अंधश्रद्धा आपल्याकडे पसरलेल्या आहेत. मग तो भैरव किंवा भैरवाचं तंत्र साधनेमध्ये असलेलं महत्व, ह्या सगळ्या गोष्टी मला फार इंटरेस्टिंग वाटल्या, आणि मला वाटलं की आपण हेच नाव माझ्या इन्स्टा आयडीला असावं, म्हणून मी ते नाव टाकलं. पण ते आज असं झालंय की ते माझ्या स्वतःच्या ओरिजिनल नावापेक्षा त्याच नावाने मला फार जास्त ओळखण्यात जास्त माहिती लोकांना. मग तू आता पण या गोष्टीवर काम करतोय, रिसर्च करतोय? हा, भैरव हे फार इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे. हा शिवाचाच अवतार आहे. जसे आपण विष्णूचे दशावतार म्हणतो तसे शिवाचे बरेच अवतार आहेत. मग त्यामध्ये काही सौम्य किंवा काही उग्र, काही संहार मूर्तीज आहेत की ज्याच्यामध्ये शिवाने बऱ्याच गोष्टींचा संहार केलाय, ज्याला आपण रुद्र अवतार म्हणू शकतो. त्यातलाच एक अवतार म्हणजे भैरव आहे. भैरव, दुसरी गोष्ट म्हणजे काय की भैरवाशी निगडीत बऱ्याचशा अशा संप्रदायांचा संबंध येतो की जो तंत्रमार्गी आहे, ज्याला आपण पंचमकार म्हणतो की मद्य, मांस, मध्ये त्यानंतर मच्छी, मैथून, ते पण एक कारण आहे की त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना माहिती नाहीये एवढं, किंवा रिसर्च नाही झालेला आहे. ते टॅबू नाही म्हणू शकत, पण लोकांना भीती वाटते. आता मध्यंतरी कोल्हापूरला माझ्या काही मित्रांच्या पाहण्यामध्ये एक भैरव मूर्ती आली. आता भैरव मूर्ती ओळखणं फार सोपं आहे. म्हणजे हातात कपाल हवं, त्याचं वाहन कुत्रा असतं, त्रिशूळ असतात, किंवा बऱ्यापैकी शिवाचे जे काही आयुध आहेत त्या त्याच्या हातामध्ये असतात. त्याचे केस विखुरलेले असतात, डोळे मोठे बटबटीत असतात, त्याचा चेहरा एकदम भयानक उग्र असतो. तर भैरव ओळखणं फार सोपं आहे त्या मानाने. मग त्याला ती मूर्ती दिसली, त्यांनी ती जमिनीच्या बाहेर काढली, आणि ती मूर्ती एका व्यक्तीच्या घराच्या बॅक साईडला होती. त्याच्या घराच्या परिसरात किंवा अंगणामध्ये ती मूर्ती येत नव्हती.
पण त्याने ती फक्त जमिनीच्या बाहेर खोदून त्या झाडाखाली ठेवली. तर तो मुलगा बाहेरून म्हणला की मागच्या आठवड्यात माझं लग्न झालंय, तू भैरवाला बाहेर का काढलं, माझ्या घरात काहीतरी अपशकुन होईल आता. अच्छा, म्हणजे या प्रमाणामध्ये भैरवाविषयीची भीती, अंधश्रद्धा पण म्हणू शकतो, अंधश्रद्धा लोकांमध्ये पसरलेली. त्याला कारणीभूत एकच गोष्ट आहे की भैरवावर तेवढा चांगल्या पद्धतीचं संशोधन महाराष्ट्रात झालं नाही. आणि जे काही संशोधन होतं, म्हणजे आजही भारताबाहेरील लोक भारतीय संस्कृतीच्या अनुषंगाने बऱ्याच गोष्टींचा अभ्यास करतायत. मंदिर, मूर्ती, त्यामागे असणारा धर्म किंवा पंथाचा प्रभाव आणि त्या अनुषंगाने घडत गेलेला समाज, याच्यावर फॉरेन रिसर्चर्स अभ्यास करतायत भारतामध्ये. त्याला फंडिंग फॉरेनर्सच करतायत. पण महाराष्ट्रामध्ये भैरवावर किंवा महाराष्ट्रातल्या संप्रदायांवर लिखाण केलेलं एकही मराठी पुस्तकात अस्तित्वात नाही. मग मला असं वाटलं की भैरवावर आपण थोडंसं रिसर्च करायला हवा. त्यातच माझं डेझर्टेशनचा सब्जेक्ट होता कसबा संगमेश्वरची 17 मंदिरं. अच्छा, जिथं संभाजी महाराजांना अटक झाली. तर त्यांचा जो सरदेसांचा वाडा आहे कसबा संगमेश्वरचा, त्याच्या बॅक साईडला कपालेश्वर कुंभकेश्वर नावाचं एक मंदिर आहे. आणि त्या मंदिरावर एकूण 32 शिल्प एका ओळीमध्ये कोरण्यात आलेली आहेत. आणि ती शिल्प कापालिक संप्रदायाचा जो एक प्रवास असतो, एखाद्या व्यक्तीला जर कापालिक साधू व्हायचा असेल. कापालिक साधू म्हणजे काय? भैरवाला मानणारे बरेच संप्रदाय आहेत. तर त्याच्यामध्ये एक संप्रदाय असा आहे की जो कपालामध्ये, म्हणजे हातातली जी वाटी असते कवटी सदृश्य, कवटीच्या आकाराची, हातात आपल्याला कपाल दिसतं, तर त्याच्यामध्ये भिक्षा मागून राहणारा जो परिवार आहे तर त्याला कापालिक म्हणतात. कपालात भिक्षा मागणारा परिवार म्हणून. तर तो कापालिक संप्रदायाचा इष्टदेव भैरव आहे. कापालिक, कालामुख हे तंत्रमार्गी आहेत. म्हणजे तंत्र साधना करणे, तंत्रांचा वापर करून वेगवेगळ्या गोष्टींची प्राप्ती करणे, त्यांची साधना करणे, हे सगळे कामं हे तांत्रिक संप्रदाय करतात. आणि यांचा इष्टदेव कोण? तर भैरव. भैरव त्याच्यामुळे गूढ झाला. स्मशानामधले जे साधू राख वगैरे फासून राहतात अंगाला, तर त्यांचाही लोक पण मग त्यांचाही इष्टदेव भैरवच. जागोरी लोक पण करतात भैरवाची पूजा. भैरवाची पूजा सगळे तंत्रमार्गी संप्रदाय करतात. पण असे पण संप्रदाय असतील ना, म्हणजे बाकीचे की जे भैरवाची पूजा करतात. आता अलीकडे आपण उज्जैनचा महाकाल बघतो, किंवा वाराणसीचे कोतवाल म्हणून तिथं भैरव आहेतच, त्यांची पूजा आपण आज करतोच. किंवा आपल्या गावाच्या वेशीवरचा भैरव आहेच. भैरव हा फक्त आणि फक्त तंत्रमार्गी लोकांमध्ये पूजला जात नाही, तर नंतरच्या काळामध्ये भैरव क्षेत्रपाल, म्हणजे आपल्या बॉर्डरचं रक्षण करणारा देवता, जसं खंडोबा, भैरोबा, बिरोबा, हे सगळे क्षेत्रपाल रक्षण करतो जो, किंवा हनुमान वेशीचं रक्षण करतो हनुमान, हे सगळे क्षेत्रपाल आहेत. त्यातलाच एक मेन डेटी म्हणून भैरव. भैरव हा बऱ्याच काय म्हणू शकतो आपण त्याला, इव्हिल पॉवर्स पासून आपलं रक्षण करतो. त्याच्यामुळे भैरवाला वेशीवर स्थान नंतर मिळालं. आता तू जे सांगतोय की तू भैरवाच्या मूर्तीबद्दल सांगतोय किंवा जसं शिल्प कोरलेली आहेत, तर आता एक आर्किओलॉजिस्टचा पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा असतो. पण आता जर एक नॉर्मल व्यक्ती जाते मंदिरांमध्ये, तर तिने मंदिरं कशी बघावीत? मंदिरं, एकतर आपल्याकडं मंदिरांविषयी फार गैरसमज आहे. म्हणजे मी हे सारखं सांगण्याचं कारण एकच आहे की मराठीमध्ये लिखाणच नाही. मराठीत एवढे चांगले चांगले इतिहास अभ्यासक, मूर्ती अभ्यासक किंवा मंदिर अभ्यासक होऊन गेले, स्थापत्यांचा अभ्यास करणारे आर्किओलॉजिस्ट होऊन गेले. म्हणजे फादर ऑफ इंडियन आर्किओलॉजी ज्यांना म्हणलं जातं ते SD सांकलिया सर. त्यांची पूर्णपणे आयुष्याची जी काही एक कारकीर्द आहे ती पुण्यामध्ये होऊन गेलेली आहे. त्यांनी त्यांच्या संशोधकीय लिखाणाचं बऱ्यापैकी प्रसिद्ध केले लिखाण त्यांनी. तसे बरेच अभ्यासक महाराष्ट्रात होऊन गेले, पण दुर्दैवाने कुणी त्याविषयी फारसं लिहिलं नाही. रिसर्च पेपर्स पण नाही आहेत. रिसर्च पेपर्स वगैरे सगळे इंग्लिशमध्ये. जर मला माझ्या आई वडिलांना मंदिर सांगायचं असेल समजावून, जर त्यांना वाचनाची आवड असेल, तर मला त्यांना इंग्लिश देऊन जमणार नाही, कारण ती पूर्णपणे टेक्निकल लँग्वेज राहते. त्यात कुठल्या भागाला काय म्हणतात, त्याचं महत्व काय, त्याच्या अकॅडमिक टर्म्स असतात, ते सर्वसामान्य लोकांना सहसा एकदम सोप्या भाषेत की सोप्या भाषेमध्ये कळेल आणि जी नवीन पिढी आहे त्यांना पण आवड निर्माण होईल. मंदिरात जाऊन मंदिर नुसतं जाताय तुम्ही असं नाही, ते बघता आलं पाहिजे, ते कळलं पाहिजे. आपल्याकडे एक फार मोठा गैरसमज आहे की महाराष्ट्रात दगडी मंदिर दिसलं किंवा दगडात दगड गुंतवलेली इंटरलॉकिंग सिस्टीम ज्याला आपण म्हणतो ती दिसली की आपण म्हणतो हेमाडपंथी. पण मुळात हेमाडपंथी हा शब्दच मंदिर स्थापत्याच्या पूर्ण कुठं डिक्शनरीमध्ये नाहीये. हेमाडपंथी ही शैलीच नाहीये. मला पण नाही, मलाही नव्हतं माहिती. म्हणजे हे सर्रास आहे आपल्याकडे, तो फार मोठा ट्रेंड झालेला आहे. आपण प्रत्येक मंदिराला हेमाडपंथी म्हणतो, पण मंदिर हेमाडपंथी शैलीचं कुठलंही भारतात अस्तित्वात नाही, कारण ती शैलीच नाहीये. मग हा शब्द कुठून आला? हा शब्द मागील 70-80 वर्षांमध्ये फार मोठ्या प्रमाणात रुजला, की ज्यावेळेस मंदिर किंवा पुरातत्व या विषयामध्ये महाराष्ट्रात जे काही संशोधन व्हायला सुरुवात झाली, त्यास बऱ्याच अभ्यासकांनी रामदेवराय राजा जो होता, यादव राजा, तर त्याच्या काळामध्ये बांधलेल्या मंदिरांना
आपण डायरेक्ट हेमाडपंथी मंदिर, कारण त्याचा प्रधान हेमाद्री. आणि हे मला असं वाटतं इतिहासाच्या पुस्तकांमध्ये पण होतं. हो, आपल्या लहानपणीचे आपण जे वाचलेलं आहे चतुर्वर्ग चिंतामणी वगैरे त्या हेमाद्रीने पुस्तकं लिहिलेली आहेत. तर त्याच्यामुळे त्याला बऱ्याचशा कलांचं ज्ञान होतं, त्यामुळे त्यानंच बांधलेली मंदिरं हेमाद्रीने म्हणून आपण त्याला हेमाडपंथी म्हणतो. पण तशी शैली कुठली अस्तित्वात नाहीये. मंदिरांची शैली ही मंदिरांच्या शिखरांवर ओळखण्यात येते. उत्तर भारतामध्ये काही मोठ्या प्रमाणात आपल्याला नागर शैली दिसते. गोपुरम असतात दक्षिण गोपुरम हे एंट्रन्स झालं मंदिरांचं. मंदिराचा जो गर्भगृह आहे, गर्भगृहाच्या वर जे शिखर असतं त्या शिखरावरून मंदिरांची शैली ठरवण्यात येते. मग द्राविड शैली ही आपल्याला दक्षिण भारतामध्ये दिसते. महाराष्ट्रामध्ये आपल्याला भूमिज शैली दिसते. जे गोंदेश्वर मंदिर आहे, तर गोंदेश्वर मंदिराचं जे शिखर आहे, किंवा तुम्ही रतनवाडीचं रत्नेश्वर मंदिर बघितलंय रतनगड किल्ल्याच्या पायथ्याला, किंवा हरिश्चंद्रगडावरचं अमृतेश्वर मंदिर बघितलेलं आहे, तर त्यांची जी शिखर आहेत तर ते आपल्याला फार एकदम वेगळ्या पद्धतीची दिसतात. तर ही शिखरं भूमिज शैलीची आहेत, जी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र इथंच जास्त प्रमाणात आढळून येतात. म्हणजे बाकी भारतामध्ये हे आपल्याला कुठेच नाही दिसत. प्रत्येक भागाची, प्रत्येक राज्याची एक स्वतंत्र शैली, त्याच्यामध्ये आपल्याला भारतात आढळणाऱ्या इतर शैलींची मंदिरं दिसतात, पण त्यांचं प्रमाण कमी असतं. जसे ओडिशामध्ये जर तुम्ही गेला तिथं फक्त पिढा देऊळ दिसतं, की ज्याचं शिखर म्हणजे आता तुम्ही जगन्नाथपुरी बघितलेलं आहे, त्याचे मंदिरांचे फोटो बघतो आपण, त्याचं गर्भगृह हे आपल्या ह्या रूम एवढंच असेल, पण त्याच्या शिखराची उंची ही ह्याच्या 4 पट असते आणि ते अर्धवर्तुळाकार एक अंड्याच्या आकारासारखं असतं. ते फक्त आणि फक्त आपल्याला ओडिशातच पाहायला मिळणार, ते इतर कुठल्याही राज्यात नाही पाहायला मिळणार. असं प्रत्येक राज्याची एक मंदिराची शैली आहे. मंदिर बघताना आपल्याला गर्भगृह बघावं लागतं, त्याच्या बाहेर अंतराळ असतं, त्याच्या बाहेर सभामंडप असतो, त्याच्या बाहेर मुखमंडप असतो. मंदिराची रचना ही मानवी शरीराच्या रचनेनुसारच करण्यात आलेली. अच्छा. मग त्याच्यासाठी काही पुस्तकं आहेत चांगली. मराठीमध्ये तरी सध्या देगलूरकर सरांचं मंदिर कसे पाहावे हे पुस्तक आहे, जे अतिशय सोप्या भाषेत आहे. पण देगलूरकर सरांनी जे पुस्तक लिहिलं त्यांच्यानंतरही बऱ्यापैकी चांगलं संशोधन आज झालेलं इंग्लिशमध्ये, तर ते मराठीमध्ये जर अनुवादित झालं किंवा मराठीमध्ये एक वेगळ्या अँगलनी जर त्याच्यावर लिखाण झालं तर निश्चितच महाराष्ट्रातल्या अशा बऱ्याचशा मंदिरांना न्याय मिळेल. जसं कुमुद कानिटकर आहेत, त्यांनी अंबरनाथ मंदिरावर लिखाण केलंय. अंबरनाथ मंदिर हे महाराष्ट्रातलं सर्वात जुनं मंदिर आहे की ज्याच्यावर लिखित उल्लेख आहे की हे मंदिर कुठल्या वर्षी बांधण्यात आलं. अच्छा. आणि सन 1020 1000 वर्ष 3-4 वर्षाखाली पूर्ण झाले. ते डॉक्युमेंट कधी केलं गेलेलं आहे? त्याच्यावर शिलालेख लिहिण्यात आलेला आहे तसा. आणि म्हणजे त्याच्या आधीची बरीच मंदिरं महाराष्ट्रात अस्तित्वात आहेत, पण मंदिरांची जी शैली असते, मंदिरावर कोरलेल्या ज्या मूर्त्या आहेत त्या मूर्त्यांची जी शैली असते याच्यावर मंदिरांचा काळ ठरवण्यात येतो. जर त्याच्यावर काही लिखित असेल पुरावा आपल्याकडे उपलब्ध नसेल तर. इंग्लिश अशी कुठली पुस्तकं आहेत की जी चांगली अनुवादित होऊ शकतात मराठीत? किंवा ॲडम हार्डी म्हणून एक अभ्यासक आहेत, त्यांनी समरांगण सूत्रधार नावाचं एक मंदिर स्थापत्याविषयीचे खूप चांगलं पुस्तक आहे संस्कृत भाषेतील. त्याचा अनुवाद करून त्याच्यावर संशोधन करून त्यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे. महाराष्ट्रातील भूमिजी शैली आणि तिचा प्रचार प्रसार आणि तिचे डेव्हलपमेंट्स हे सगळ्यात पहिल्यांदा जर समोर कोणी आणलं असेल टेक्निकली वेगळ्या ऍस्पेक्टनी तर ते ॲडम हार्डी आहेत. आपण हम्पीला जातो किंवा आता ओव्हरऑलच तिकडे मंदिरांमध्ये टुरिझम म्हणजे मंदिरा आपल्या इव्हन महाराष्ट्रीयन लोक पण मंदिरं बघायला जाण्याचं प्रमाण खूप आहे. तसं महाराष्ट्रातली कुठली मंदिर आहेत किंवा ऑफबीट मंदिराची लोकांना एवढी माहिती नाहीये? आता इंस्टाग्रामच्या रीलवर खिद्रापूरचं जे कोपेश्वर मंदिर आहे त्याच्या स्वर्ग मंडपामुळे ते फार फेमस आहे, बऱ्यापैकी फेमस आहे, माहिती असतं आजकाल लोकांना. पण सगळ्यात एक इंटरेस्टिंग गोष्ट मला सांगायची की कोपेश्वर मंदिर जे आहे ते कोपेश्वर मंदिर पूर्ण दख्खन भागामध्ये बांधण्यात आलेलं सर्वात परफेक्ट टेम्पल. म्हणजे मंदिर स्थापत्याचे जे नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्सला आहे तसं दाखवत एक वेगळी स्पेस तयार करून मंदिर स्थापत्याच्या तत्कालीन रूढ परंपरा ज्या आहेत त्या ब्रेक करून नव्या परंपरा एस्टॅब्लिश करणारं सर्वात पहिलं आणि एकमेव मंदिर म्हणजे कोपेश्वर मंदिर खिद्रापूरचं. त्याच्यावर बऱ्यापैकी अशा गोष्टी करण्यात आल्यात की ज्या आपल्याला पूर्ण दख्खनीत कुठेही पाहायला मिळत नाहीत. एक उदाहरण देता येईल काही? जसं की आता राहू केतू आपण म्हणतो, तर राहू केतू संपूर्ण भारतामध्ये आपल्याला कोरलेले पाहायला मिळतात. राहू आणि केतू हे एकत्र दाखवण्यात येतात, सापाची बॉडी आणि मानवी चेहरा. पण खिद्रापूरला राहू आणि केतू हे नवग्रह वेगवेगळे दाखवलेले आहेत. नवग्रह अष्टदिक्पाल ह्या पूर्ण वेगळ्या कन्सेप्ट आहेत. 8 दिशांचे स्वामी म्हणजे अष्टदिक्पाल, नवग्रह. हे नवग्रह आणि अष्टदिक्पाल मंदिराच्या अशा भागावर कोरण्यात आलेत की मंदिराला असा एक काय म्हणू शकतो आपण त्याला, तिथे एक असं वातावरण तयार करण्यात आलंय की ते अंतरिक्षाचा भाग आहे. त्या अंतरिक्षामध्ये अष्टदिक्पालांची नवग्रहांची योजना केलेली त्या दिशेला
आणि त्या अंतरिक्षाच्या सेंटरला जो विधाता आहे, जो निर्माता आहे, त्याचं स्थान आहे. किती विचार केला गेलाय त्यावेळी. त्या मंदिराची जी काही निर्मिती करण्यात आलेली आहे, त्या निर्मितीमागं एवढ्या सुंदर पद्धतीने हे सगळे विचार त्या मंदिरावर डिपिक्ट केलेले आहेत किंवा त्या परावर्तित केलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्याच बॅक जी जसं म्युझियमचं कॅटलॉग असतं तसं म्हणजे गव्हर्नमेंटकडनं असं काही कॅटलॉग नाही होत का? नाही, मंदिरांचा असं एक संपूर्ण कोश तयार नाही केलेला महाराष्ट्र सरकारने. एक मायकल मिशर नावाचे एक अभ्यासक आहेत, त्यांनी आणि M.A. ढाकी गुजरातचे मंदिर स्थापत्य अभ्यासक यांनी मिळून द एन्सायक्लोपीडिया ऑफ इंडियन टेम्पल आर्किटेक्चर नावाने पुस्तक लिहिले. आणि दुर्दैवाने त्यांनी भारतातल्या सर्व राज्यातल्या सर्व मंदिरांचा एन्सायक्लोपीडिया तयार केला. महाराष्ट्रातल्या एन्सायक्लोपीडिया अजूनही तयार झालेला नाही. असं का बरं? पण बऱ्याच गोष्टी असतात. फंडिंगचा इश्यू असतो, अभ्यासकांची उपलब्धता त्यासाठी हवी असते, वेळ तेवढा हवा लागतो, रिसोर्स पर्सन्स तिथं अवेलेबल लागतात, लिखाणासाठी आपल्याला तेवढा वेळ द्यावा लागतो. तू जसं म्हणतोय की म्हणजे पूर्ण भारतातल्या मंदिरांचं डॉक्युमेंटेशन झालं पण महाराष्ट्रातल्या मंदिरांचं तसं नाही झालंय, जे काही कारण असतील. आत्ता पण आपल्याला एक ट्रेंड बघायला मिळतो की आपण म्हणतो ना व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, की काही पण फॉरवर्ड होतं आणि लगेच विश्वास बसतो. आणि ते सगळ्या गोष्टींना लागू आहे, म्हणजे ते कल्चरल आहे, ते रिलिजियस आहे. तर जसं तू पुस्तक लिहिलं की त्याच्यामध्ये आपल्याला पुस्तक वाचताना रिसर्च दिसतो, कळतो की एक रिसर्च टेंडन्सी लोकांमध्ये वाढीस लागावी. म्हणजे कुठलं पण स्टेटमेंट कोणी करते तर याच्या मागचा रिसर्च दाखवा. लोकांना रिसर्च बेस्ड वाचायची सवय लागली पाहिजे, रिसर्च करायची सवय लागली पाहिजे. तर असा एक ॲटिट्यूड क्रिएट व्हावा, याच्यासाठी आपण काय करू शकतो? मुळात आपला एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे की आपण ज्यावेळेस संशोधनात्मक लिखाण करतो तर ते एवढं किचकट आणि अवघड करतो की ते संशोधकांना सुद्धा वाचायला जड जातं. म्हणजे ह्याच्या मागं मी कुणाला दोष देत नाही, कारण प्रत्येकाची लिखाणाची शैली, एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि मांडण्याची पद्धत वेगळी वेगळी असते. त्यामुळे प्रत्येकाला तेवढं ते स्वतंत्र आहे. पण आपण थोडासा विचार करावा की ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीकडे पाहतो, जसं की मी शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडे पाहत असताना माझ्यासाठी डच, फ्रेंच, पोर्तुगीज लोकांची नावं, म्हणजे हेनरी ऑक्झेंडर असेल, स्टीफन स्टिक असेल, किंवा हर्बर्ट डियागर असेल, किंवा निकोलस विट्सेन असेल, निकोलस क्लिमेंट असेल, ही नावं मला फार कॅज्युअल साधारण वाटतात. पण मी जर माझ्या गावाला, बीडमध्ये माझं गाव आहे, त्या गावात जाऊन माझ्या जर आजीला ही नावं सांगितली, तिला ही झेपणारच नाहीये. बरोबर. अर्थात तिच्या दैनंदिन आयुष्याचा हा भागच नाहीये. मी इतिहास अभ्यासक असेल, इतिहास संशोधक असेल, किंवा मी इतिहासावर प्रेम करणारा एखादा व्यक्ती असेल म्हणून माझ्या आयुष्यातील हा एक भाग, तो प्रत्येकाच्या आयुष्यातील तो भाग आहेच अशी गोष्ट नाही. याचा परिणाम असा होतो की जे लोकांना आकर्षित करतं, जे फार गूढ आहे, जे अविश्वसनीय आहे, जसं की सगळे म्हणतात की वेरूळची कैलास लेणी ही एलियन्सनी बांधली. म्हणजे आमचे खूप जवळचे मित्र डॉक्टर प्रकाश कोवाडे, त्यांनी प्रतिपचंद्र कादंबरी लिहिली. कादंबरी इतिहास नसतो, त्याच्यामुळे त्यात बऱ्याचशा गोष्टी आपण काल्पनिक टाकू शकतो. पण त्याचा परिणाम असा झाला की त्यांचा जो वाचक वर्ग आहे त्यांचा विश्वास बसला की वेरूळची लेणी ही खरंच एलियन्सनी खोदली, जसं आपलं आधी डिस्कशन झालं. पण जर त्याच ठिकाणी एखाद्या चांगल्या अभ्यासकांनी किंवा एखाद्या लेखकांनी सोप्या भाषेमध्ये वेरूळच्या निर्मितीचा इतिहास जर मांडला, जो लॉर्ड्स ऑफ द डेक्कन नावाचं एक पुस्तक आणि रुद्र केनिसेट्टी यांनी लिहिलंय, त्या पुस्तकामध्ये त्यांनी बऱ्याचशा गोष्टींचा हा उगम आणि असतं या गोष्टींचं लिखाण केलं सोप्या भाषेमध्ये. ते जर आपण सोप्या भाषेमध्ये करू शकलो किंवा सोप्या भाषेमध्ये लोकांपर्यंत इतिहास अभ्यासण्याची पद्धत पोहोचू शकलो, की इतिहासाचे टप्पे आहेत, की प्राथमिक पुरावे, दुय्यम पुरावे, तृतीय पुरावे, ह्यातल्या आपण कुठल्या पुराव्यांचा आधार घेऊन इतिहासात लिखाण केलं पाहिजे, कुठल्या पुराव्यांना आपण अस्सल मानलं पाहिजे, कुठले पुरावे मॅन्युप्युलेटेड आहेत का नाही ते आपण ओळखलं पाहिजे. किंवा बखर असते, आपण बखर असते, पण बखर ही पूर्णपणे विश्वसनीय नसते. बखर ही जास्त करून ऐतिहासिक ऐक्यू माहितींवर लिखाण करण्यात येतं बखरींचं. मग बखरेपेक्षा विश्वसनीय जर शिवाजी महाराजांच्या काळातील गोष्टी असतील तर ते सर्वात पहिले म्हणजे पत्र, किंवा समकालीन जो पत्रव्यवहार झालेला आहे मुघलांचा, तो पत्रव्यवहार. मुघलांचं एक चांगली गोष्ट आपण म्हणू शकतो की त्यांच्या दरबारामध्ये इतिहासकार होते. भीमसेन सक्सेना असेल, साकी त्याच्यानंतर आदिलशाहीच्या दरबारामध्ये आपल्याला काही इतिहासकार दिसतात की ज्यांनी आदिलशाहीचं चरित्र लिहून ठेवलेलं आहे. मग आपल्याकडे घडलेल्या घटना, ज्यांच्यासोबत युद्ध झालंय, त्या कंटेम्पररी सोर्सेस जे कुठले असतील त्याच्यामध्ये आपल्याला ते सगळं कम्पेअर करावं लागेल. आणि त्याच्यामध्ये जर कुठला वॉइड असेल तर तो आपल्याला तिथं तर्क बुद्धीचा वापर करून आपल्याला त्या घटनेची चिकित्सा करून ते लिखाण करावं लागेल. आणि जसं आपण पहिले म्हटलं, तू पुस्तकात पण लिहिलंय की मग जेव्हा एक आपण काहीतरी स्टेटमेंट करतोय, पुन्हा पुरावे जसे जसे मिळतात तसं मग ते बदलत जातं. पूर्णपणे इतिहास
हा म्हणजे माझा स्वतःचं असं मत आहे की हिस्ट्री अँड आर्किओलॉजी इज ऑल अबाउट पर्स्पेक्टिव्ह. माझा दृष्टिकोन शिवाजी महाराजांकडे बघण्याचा जर हिंदुत्ववादी असेल तर मी महाराजांना हिंदुत्ववादी दृष्टिकोनातूनच बघेल. माझा दृष्टिकोन शिवाजी महाराजांकडे बघताना धर्मनिरपेक्षतेचा असेल तर मी त्या दृष्टीने त्यांच्याकडे बघेल. माझा जो दृष्टिकोन असेल त्या दृष्टिकोनाचा प्रभाव माझ्या लिखाणावर दिसणार. म्हणून एक फेमस वाक्य आहे की इतिहास वाचण्याआधी इतिहासकार कोण आहे हे बघायला पाहिजे. त्याच्यामुळं ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीला पाहतो, ऐकतो किंवा व्हॉट्सअप, फेसबुक सारख्या ठिकाणी वाचतो, म्हणजे मी सुद्धा आधी फेसबुकवरच लिखाण केलेलं आहे, मग पुस्तकावर आलेलं. त्यामुळे आपण ज्यावेळेस एखाद्या गोष्टीची माहिती घेतो त्याची योग्य शहानिशा केली पाहिजे. लेखक कोण आहेत, रिसर्चर कोण आहेत, किंवा त्याचा काही समकालीन साधनांमध्ये तसा उल्लेख आहे का, किंवा जर तो नसेल तर मग हा तर्क लेखकाने कुठल्या आधारे मांडला, किंवा आपल्याला जर एखाद्या गोष्टीची माहिती घ्यायची असेल तर त्याचे ऑथेंटिक सोर्सेस काय आहेत हे आपण स्वतःहून शोधलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट मला असंही वाटतं की जे माझ्या पिढीतील किंवा माझ्या सोबतचे जे मित्र जे आज इतिहास लिहित आहेत, इतिहास लेखन करतायत किंवा पुस्तक लिहित आहेत, तर त्यांनी एखाद्या लेमॅनला नजरेसमोर लिहून पुस्तक लिहावं. की माझ्या आई वडिलांनी उद्या पुस्तक वाचलं त्यांना असं नको वाटायला की हे काय लिहिलंय, बोर किती होत आहे. नुसतं तुम्ही फक्त हे सांगतायत, काय म्हणू शकतो आपण, एक तुम्ही स्टेटमेंट्स करताय, तुम्ही मध्ये कथा सांगितली, थोड्या त्या काळच्या काही गोष्टी सांगितल्या, तर लोकांना इंटरेस्ट पण त्याच्यामध्ये कंटिन्यू होतो. आपण कितीही म्हणलं की इतिहास हा तर्कनिष्ठ आणि पुराव्यांच्याच बेसवर उभा राहतो, तरी सुद्धा लोकांना हलणारे पडदे, घोड्यांच्या टापांचा आवाज आणि तलवारीचा खणखणाट हे आवडतं. शेवटी स्टोरी टेलिंग आहेच. त्याच्यामुळे त्याही गोष्टीमध्ये जर तुम्ही ते उतरू शकलात तर उत्तमच आहे. मराठा बादशाह पुस्तक वाचताना तू खूप वेगवेगळे त्याच्यामध्ये उल्लेख आहेत, म्हणजे जे ब्रिटिशर्स होते किंवा बाकी फॉरेनर्स होते त्यांच्या दृष्टीने त्यांना महाराज कसे दिसत होते, किंवा तत्कालीन म्हणजे भारतीय लोक आहेत त्यांच्यासाठी महाराज काय होते. तर हा सगळा रिसर्च करत असताना तुला सापडलेले किंवा तुला दिसलेले महाराज कसे आहेत? कारण जेव्हा आपण पुस्तक वाचतो असं शहारा येतो नुसतं ती वर्णनं वाचून, तर तुझ्या दृष्टीने महाराज कसे दिसतात? फार वेगवेगळ्या लोकांनी शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष बघितलंय आणि मला फार हेवा वाटतो त्यांचा. म्हणजे हर्बर्ट डियागर, हेनरी ऑक्झेंडन, स्टीफन उस्टिक, नारायण शेणवी किंवा काही पोर्तुगीज लोक आहेत, त्यांनी महाराजांना प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. भलेही त्यांनी महाराजांना कधी रागात पाहिलंय, कधी हसताना पाहिलंय, कधी रडताना बघितलंय, बऱ्याच वेगवेगळ्या भावनांमध्ये त्यांनी बघितलंय. शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी तर प्रत्येक वेळेस महाराजांना पाहिलेलंच आहे. तर ते मला फार असं हेवा वाटतो या लोकांचा की ह्यांना ॲटलिस्ट महाराजांना भेटता आलं, बघता आलं आणि त्यांनी लिहून ठेवलं म्हणून आपल्या समोर आलं. माझं असं एक पर्टिक्युलर मत होत नाही की महाराज असे असावेत का किंवा असे असतील का किंवा महाराज असे होते. कारण मी ज्यावेळेस हेनरी ऑक्झेंडनकडे बघतो तर तो म्हणतो की महाराज फार प्रसन्न आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर मंद स्मित आहे, त्यांची शरीरयष्टी फार मजबूत आहे, त्यांचे डोळे मोठे आणि बोलके आहेत. परत त्याच हेनरीच्या खांद्यावर महाराज हात ठेवतात आणि त्याशी गप्पा मारतात, हसतात, त्याच्या डोक्याची जी लेस आहे त्या लेससोबत ते खेळतात. ते मला फार असं भारी वाटतं की महाराज पण कोणाच तरी खांद्यावर हात ठेवू शकतात. आपल्यासाठी शिवाजी महाराज फार उंचीवर जाऊन पोहोचले आणि ते तेवढ्याच उंचीवर असावेत असं मला वाटतं. कारण त्याच्या खाली महापुरुषांचा सर्वात जास्त अपमान हे त्यांचे अनुयायीच करत असतात. त्यामुळे महाराजांची जी आज ते ज्या जागी त्या जागी त्यांनी ते त्यांना तिथंच ठेवलं पाहिजे. पण महाराज ज्यावेळेस हयात होते त्यावेळेस त्यांच्या मावळ्या कुठल्या तरी कधी तानाजीसोबत बसलेत आणि कधी त्यांच्यासोबत भाकरी खाल्ली असेल, कधी खांद्यावर हात ठेवला असेल, सूर्याजी काकडे त्यांचे मित्र त्यांच्यासोबत कधी त्यांनी हसी मजाक केली असेल. आपण असं कधी शिवाजी महाराजांना इमॅजिन नाही करू शकत. तर ते ह्यांनी अनुभवलं आणि ते लिहून ठेवलं म्हणून मला ते इमॅजिन झालं की अरे चला ठीक आहे महाराज हसत पण असतील. किंवा हर्बर्ट डियागर आहे, तर त्यानं एक किस्सा लिहून ठेवला की तो महाराजांना पहिल्यांदा भेटायला गेला की त्यावेळेस त्यानं जी श्रीमंती बघितली महाराजांची. आपण लहानपणापासून ऐकत आलो की शिवाजी महाराज म्हणजे फार साधी राहणी, उच्च विचारसरणी किंवा श्रीमंत योगी व्यक्ती. पण शेवटी किती झालं तरी तो राजा आहे, त्या राजाला ते नियम लागू होणार. बरोबर. तर मला हर्बर्ट डियागरमुळे कळलं की बाबा शिवाजी महाराज राजेशाही थाटात राहायचे आणि राजाने राजासारखंच राहायला पाहिजे. ते उगत दगड धोंड्याचा राजा म्हणण्यामध्ये काही मजा नाही. उगत त्या राजपुतांना म्हणायचं सोन्यात राहणारा, गोळकोंडाच्या कुतुबशाला म्हणायचं हिऱ्याच्या खाणीत लोळणारा, मुघलांना म्हणायचं प्रचंड श्रीमंतीचा मालक असलेला, आणि महाराज म्हणले की दगड धोंड्याचा राजा. कशासाठी? ते पण राजेच होते ना, राजेच आहेत ना ते पण. आपल्या राजांना आपण राजासारखं नाही बघायचं, कोणासारखं बघायचं. तर ते एक मला फार वेगळं वाटतं की चला ठीक आहे, हर्बर्ट डियागरचे उपकार आपल्यावर की त्यानं महाराजांचं हे पण एक रूप समोर आणलं. कांचनबारीची लढाई झाली, भीमसेन सक्सेनाने ती कांचनबारीची अख्खी लढाई लिहून ठेवली, औरंगजेबाचा इतिहासकार तारिके दिलकोशाचा. तर त्याच्यामध्ये तो लिहितो की शिवाजी महाराज
दोन्ही हातामध्ये पट्टे चढून 10,000 शिलेदारांची फौज घेऊन ते युद्धासाठी तयार आहेत. मग ते मला फार असं रोमांचकारी वाटतं की अरे म्हणजे स्वतः लीडला आहे, माझ्या समोर जर माझा लीडर लीडमध्ये उभा आहे कुठल्याही गोष्टीमध्ये आणि तो लीड घेऊन कुठली तरी एखादी गोष्ट करतोय. इथं तर महाराज घोड्यावर बसलेत, 2 हातात 2 पट्टे आहेत आणि ते युद्धात जात आहेत. बाकीच्यांना प्रेरणा मिळणार किती मोठी प्रेरणा आहे ह्याच्यापेक्षा. म्हणजे आज आपण शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जगतोय. बरोबर. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये शिवाजी महाराज एक वेगळं महत्व घेऊन आज घर करून आहेत प्रत्येकाच्या मनात. ते प्रत्यक्ष मावळ्यांनी बघितलंय की आपला राजा 2 हातात 2 पट्टे घेऊन उतरलाय. हे तर म्हणत असेल की 10च्या ऐवजी आज चला आज मी 20 मारणार, तो म्हणत असेल नाही राजे मी आज 30 मारणार. काही ना काही होत असेल की असं बोलणं, का ते फक्त कंटिन्यू सिरियसच महाराज बाहेर आले की लगेच राजकारणावरच बोलायचं आणि लगेच वापस निघून जायचं, असं थोडीच होत असणार आहे. काहीतरी वेगळ्या गप्पा गोष्टी होत असतील. कधी कधी वाटतं उंबरखिंडीचं युद्ध, तिथं शिवाजी महाराजांनी ते एकदम सैनिकी पेहराव केलेला आहे, त्याचं वर्णन ज्यावेळेस मी शिवभारतामध्ये वाचतो मग असं वाटतं की नाही नाही, शिवाजी महाराज इज प्युअर पॉलिटिकल मिलिटरी लीडर, म्हणजे राजकीय आणि लष्करी दृष्ट्या अतिशय सामर्थ्यवान असलेला पुरुष. पण हेनरीला वाचले की लगेच वाटतं की नाही राव, हा फार डिप्लोमॅटिक पद्धतीने महाराजांनी त्यावेळेस राजकारण केलेलं आहे. कधी हर्बट डियागडकडे बघतो त्यावेळेस वाटतं की नाही, शिवाजी महाराज इज लाईक एम्परर, किंग, बादशाह. पण हे अशी वेगवेगळी वर्णन आहेत महाराजांची आणि त्याच्यामुळं मला असं एक ठरवता येत नाही की महाराज हे असेच आहेत. पण रामदास स्वामींनी फार सुंदर एक महाराजांची वर लिखाण केलेले. आता रामदास स्वामी, तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज हे 3 व्यक्ती 17व्या शतकामध्ये राजकीय म्हणजे महाराष्ट्राच्या बाबतीत बोललं तर राजकीय, आध्यात्मिक आणि धार्मिक या 3 क्षेत्रांमध्ये फार मोठी व्यक्ती होऊन गेली. म्हणजे वारकरी संप्रदायात तुकाराम महाराज आहेत, राजकीयमध्ये स्वतः शिवाजी महाराज आहेत आणि रामदासी संप्रदाय असेल किंवा एक रामभक्तीचा विषय म्हणून धार्मिक एका वेगळ्या अर्थाने रामदास स्वामी आहेत. त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या धर्माच्या प्रचार प्रसारासाठी योगदान दिलं. नंतरच्या काळात बऱ्याच लोकांच्या चुकांमुळे म्हणा किंवा इतर काही गुरुपण लादण्याच्या गोष्टींमुळे रामदास स्वामी वादग्रस्त विषय झाला. पण तरीही त्या काळाच्या मानाने त्यांचं योगदान ते त्यांच्या पद्धतीने योग्यच आहे शिवाजी महाराजांच्या इतिहासाला सोडून. तर रामदास स्वामींचे शिवाजी महाराजांचे वर्णन केलंय की निश्चयाचा महामेरू, बहुजनांचे आधारू. हे वर्णन एवढं सुंदर आहे की याच्या पलीकडं शिवाजी महाराजांविषयी कुणी काहीही लिहिण्याची गरज नाही. खरी गोष्ट आहे. त्यात शिवाजी महाराजांचं बोलणं, वागणं, त्यांचे एखाद्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्यांचा स्वभाव, त्यांच्या स्वभावाची वेगवेगळे पैलू हे सगळं त्यात इन्क्लूड केलेलं आहे. हे फार सुंदर आहे. आणि शिवाजी महाराजांविषयी जे कोणी लिहितं काहीही लिहू द्या, म्हणजे त्याच्यामध्ये महाराजांचे बदनामीकारक वक्तव्य ह्याला तर कायम विरोध राहिलेलाच आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड करून जे लिखाण झाले त्यालाही कायम विरोध आहे. पण महाराजांविषयी जे कोणी काहीही चांगलं लिहिल ते एवढं सुंदर असतं की ते आपल्याला आपोआप भावतं. त्याच्यामुळं शिवाजी महाराजांवर दरवर्षी महाराष्ट्रात 100, 200, 300 कितीही पुस्तकं प्रकाशित होतात. ते महाराजांचं प्रेम आणि प्रत्येकाच्या नजरेतला महाराज वेगळे आहेत. आणि ते मला सगळ्यात जास्त आवडणारे जर म्हणले तर हेनरीचे, हर्बटचे किंवा गोळकोंडाच्या कुतुबशाला भेटायला गेले त्यावेळेसचे, की एक राजेशाही व्यक्तिमत्व पण आहे, तितकंच प्रेमळ आहे, तितकंच प्रेमळ आहे, विजनरी आहे आणि इंग्रजांवर जरब बसवणार आहे, त्यांना राजकीय दृष्ट्या कोंडीत पकडणार आहे, वेळ प्रसंगी कठोर होणार आहे. बरोबर. म्हणजे महाराज आपल्यासारखाच हाडा माणसाचा एक माणूस 17 शतकात होऊन गेलेला आहे, त्याला आपण शिवाजी महाराज म्हणतो. तेच सगळ्यात मोठेपण आहे. हो, पण आपण महाराजांकडे बघताना भावनिक ओलावा कधीच त्यांच्याकडे ठेवत नाही. कायम आपण त्यांना कर्तव्य कठोर पुरुष म्हणूनच बघत आलो. तो बाजूला सोडून त्यांच्याकडे माणूस म्हणून आपण बघायला पाहिजे असं मला वाटतं. ते ह्या लोकांमुळेच जास्त भावना दृढ झाली ती. आता शिवाजी महाराजांबद्दल तर आपण जितकं बोलू तितकं कमी आहे. शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज यांच्याबद्दल बरंच साहित्य निर्माण होत आहे. पण त्यानंतर होऊन गेलेला एखादा राजा की ज्याचं काम सुद्धा तितकंच उल्लेखनीय आहे, त्याच्याबद्दल बोललं गेलं पाहिजे. सगळ्यात मराठ्यांचा ताकदवान छत्रपती जर कोण म्हणला, आपण शिवाजी महाराज आपल्या रिस्पेक्टेडच आहेत, कारण त्यांनी एका गोष्टीची सुरुवात केली, नवनिर्मिती केली. नवनिर्मिती काही साधी गोष्ट नाहीये. संभाजी महाराजांनी ते राखलं, राजाराम महाराजांनी राखलं. पण जर मराठ्यांचा सर्वात ताकदवान छत्रपती जर कोण म्हणलं तर थोरले शाहू छत्रपती, ज्यांनी सातारा शहराची स्थापना केली. पहिला राजा ज्यानं मराठ्यांची राजधानी किल्ल्यावरून जमिनीवर आणली. एका शहराचं निर्माण त्या राजाने केलं. शाहू महाराजांनी 40पेक्षा जास्त वर्षांची त्यांची राजकीय कारकीर्द आहे, 41-42 वर्षांची राजकीय कारकीर्द आहे. त्यांच्या काळात उत्तरेला काश्मीरपर्यंत, पश्चिमेला आजची जी खैबर खिंड आहे म्हणजे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानची बॉर्डर, त्या खैबर खिंडीच्या जमरूद किल्ल्यापर्यंत, पूर्वेला बंगाल
जे आजचं बांगलादेशचं ढाका आहे त्या ढाकापर्यंत आणि दक्षिणेला मदुराईच्या खाली 30 ते 40 किलोमीटर पर्यंत एवढा भारत मराठ्यांच्या अंडर होता. मुघलांसोबत तह करून मुघलांना आपल्या मनाने जो तह हवा आहे तो तह करून मुघलांकडून हव्या त्या अटी मान्य करून येसुबाई राणीसाहेबांची सुटका त्यांनी शाहू महाराजांनी 1720 केली होती. आणि जो संभाजी महाराजांचा एक आपण दुर्दैवी हत्या ज्याला आपण म्हणतो औरंगजेबाकडून झालेली, तर त्याचा बदला आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला थोरल्या शिवछत्रपतींनी 2 वर्षात 5 बादशाह बदलून घेतला आणि त्यातल्या फारुख सियार बादशाहचे डोळे फोडून त्याला दरबारात मारण्याचं काम मराठ्यांनी केलं. म्हणजे औरंगजेबाच्या नातवाचा मृत्यू दरबारात झाला, औरंगजेबानी संभाजी महाराजांची हत्या केली महाराष्ट्रात आणि मराठ्यांनी मुघलांच्या दरबारात मुघलांच्या बादशाहाला तख्तावरून खाली खेचून त्याला मारून टाकलं. आणि त्यानंतर 2 वर्षात 5 बादशाह बदलले शाहू महाराजांनी दिल्लीमध्ये साताऱ्यात बसून. मराठ्यांचा एकमेव छत्रपती ज्याच्या अंडर स्वतःची खडी 30 ते 40 हजारांची फौज असायची, ज्याला हुजरतीची फौज म्हणतात, ज्याच्यावर कंट्रोल फक्त आणि फक्त शाहू महाराजांचा. जिथं कुठं कुठलंही सण म्हणजे बाजीराव पेशव्यांच्या युद्धाला हुजरतीच्या फौजीकडून 10,000 दिलेत, पिलाच्या दरबारांसाठी 20,000 पाठवलेत, ह्याला 10,000 पाठवले, ह्याला 5,000 पाठवले. तुम्ही विचार करा की 1720-1730 हा जो काळ आहे म्हणजे आतापेक्षा 300 वर्ष जुना, बरोबर 300 वर्ष आधी सातारा शहरात एकाच जागेवर 35 ते 40 हजाराचं सैन्य खडे म्हणजे फक्त शाहू महाराज म्हणले तरच उठणार किंवा बसणार. कुणाची हिंमत आहे हल्ला करायची? अहमद शाह अब्दालीचा राजकीय गुरु असं त्याला म्हणण्यात येतं, नादिरशाह. तर नादिरशाहनी 2दा भारतावर आक्रमण केलं, 1739 मध्ये एकदा केलं तर 1742 मध्ये एकदा केलं. तर त्या नादिरशाहनी जे आक्रमण केलं भारतामध्ये तर त्यावेळेस दिल्लीच्या बादशहाचं रक्षण करण्याची जबाबदारी मराठ्यांकडे होती. तर मराठ्यांनी म्हणजे शाहू छत्रपतींनी बाजीराव पेशव्यांना उत्तरेत पाठवलं नादिरशाहच्या विरोधात आक्रमण करायला. बाजीराव पेशवे सैन्य घेऊन चालून येत आहेत आणि थोरल्या शाहू छत्रपतींनी पाठवले म्हणून नादिरशाहनी एक पत्र लिहिलं. तो दिल्लीतून वापस पळून गेला पण त्याने एक पत्र लिहिलं आणि त्याच्यामध्ये त्यानं वाक्य टाकलं की हिंदुस्थानचा कारभार सांभाळण्यासाठी हिंदुपती शाहू हेच योग्य व्यक्ती आहेत. म्हणजे हिंदुस्थानचे राज्यकर्ते कोण तर शाहू, म्हणून त्यांना पदवी नादिरशाहने काय दिली? हिंदुपती. एवढी शाहू महाराजांची ताकद होती की नादिरशाह सुद्धा घाबरून पळून गेला. युद्ध केलं नाही त्यानं, तो घाबरून पळून गेला. आणि थोरले शाहूंचा थाट हा कायम राजेशाही राहिला, पण त्यांना कधीही कुठल्याही प्रकारच्या दागदागिन्यांची, सोन्याची किंवा कुठल्याही प्रकारच्या वैभवाची कधी हाव राहिली नव्हती. कारण त्यांच्या दरबारातील एक सरदार आहेत, त्यांच्या काही जण 2 सरदारांची नावं येतात, त्याच्यामुळं मी एक कन्फर्म नाव इथं सांगणं उचित ठरणार नाही योग्य पुराव्याच्या अभावी. पण एक सरदार आहेत आणि ते सरदार एक दिवशी खूप मोठे मोठे दागिने, वस्त्र वगैरे घालून एकदम राजेशाही थाटामध्ये दरबारामध्ये आले शाहू महाराजांना भेटण्यासाठी. आणि शाहू महाराज महालामध्ये होते, त्यांना त्यांच्या सेवकांनी वर्दी दिली आणि पागोटा आणून ठेवलं की पागोटा घालून बोडक्या डोक्याने कशाला बाहेर जायचं म्हणून. त्यांनी बघितलं ते की बाबा आपला सरदार आहे, आपल्यापेक्षा जास्त सोनं घालून आलाय. तर शाहू महाराजांचा लाडका कुत्रा होता खंड्या, त्याची समाधी आजही संगम माहुलीला आहे साताऱ्यात. तर त्या खंड्याला जेवढे आपल्या जवाहीर खाण्यामध्ये सोन्याचे दागिने होते शाहू महाराजांनी सगळे त्या खंड्याला घातले, दरबारात पाठवलं. आणि कुठल्याही कपड्याशिवाय फक्त कमरेला एक वस्त्र गुंडाळून उघड्या अंगाने शाहू महाराज दरबारात जाऊन बसले. हंबल केलं त्यांनी. त्यांचं म्हणणं काय, राजा राजा आहे, मी इथं बसतोय, मी राजा आहे, मला दागिने घातल्यानं, पागोटा घातल्यानं, उंची वस्त्र घातल्यानं मी राजा होत नाही. शाहू महाराजांचे खूप जवळचे मित्र म्हणजे बाजीराव पेशवे, पंतप्रतिनिधी, औंधचे पंतप्रतिनिधी, हे सगळे शाहू महाराजांचे एकदम खास मित्र. बाजीराव पेशव्यांचा मृत्यू 1740चा, पंतप्रतिनिधींचा मृत्यू 1745-46चा. शाहू महाराजांचे सुरुवातीचे जे काही साथीदार होते ते सगळे जवळपास म्हातारे झाले होते किंवा काही जण एक्सपायर झाले होते. याच्यामुळे शाहू महाराज फार खच्ची झाले होते मनातून, त्यांना संन्यास घेण्याची इच्छा झाली होती. शाहू महाराज गेले संन्यासाला, वनवासात. संगम माहुली आणि सातारा ह्याच्यामधला जो 4 किलोमीटरचा एरिया आहे ना, त्याच्यामध्ये ते 10,000 लोक घेऊन गेले संन्यासाला. आजही त्या भागाला वनवासवाडी नावाने ओळखलं जातं. अच्छा. म्हणजे सातारा, संगम माहुली मधला पट्टा वनवासवाडी. का तर शाहू महाराज राजधानी सोडून संन्यासाला गेले, त्याला वनवासवाडी म्हणतात. आणि तिथं शाहू महाराजांना तहासाठी इंग्रज आले होते आणि तिथं जे संगम माहुली तिथल्या नदीला पूर आला होता, तर ते पुराचं पाणी गुडघ्या एवढं होतं. आणि शाहू महाराज मस्तपैकी त्यांच्या आसनावर बसले होते आणि गुडघ्याभर पाण्यामध्ये इंग्रज उभा होते. दिवसभर उभा करून त्यांच्याकडून हवा तो तह मान्य करून घेतला शाहू महाराजांनी. ही त्यांची ताकद होती.
म्हणजे जे आपण म्हणतो आज की इंग्रजांनी भारत मुघलांकडून नाही तर मराठ्यांकडून घेतला, तर मराठ्यांकडून घेण्याचं मागं कारण फक्त आणि फक्त थोरले शाहू, मराठ्यांचा सर्वात ताकदवान छत्रपती. म्हणतात ते राधाबाई आंग्रेंचं पत्र मागे सांगितलं की महाराज साहेब मनात आणतील तर रुमशांपर्यंत राज्याचा प्रसार होईल. हे विषय इतके इंटरेस्टिंग आहेत आणि याच्यावर आपण जसं मी मगाशी म्हटलं की जितकं बोलू तितकं कमी आहे, पण आज तू वेळ दिला. आज आपण शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा तू इतक्या सगळ्या गोष्टींवर बोललास, तर त्याच्याबद्दल ट्विक टीमकडून खूप खूप आभार. आणि आपण पुन्हा भेटूयात, कारण मला असं वाटतं की हे सगळं डिस्कशन आहे हे एका पॉडकास्टमध्ये एका पार्टमध्ये होणं शक्यच नाहीये. तर असेच अनेक पैलू पुढच्या वेळी सुद्धा उलगडू नक्कीच. आणि तुझे काम करतोय, तुझे रिसर्च करतोय, आज महाराष्ट्राचा इतिहास जगापर्यंत पोहोचवण्यात तुझं सुद्धा एक खूप मी असं म्हणेन की महत्त्वाचा रोल आहे. तर त्यासाठी तुला तुझ्या पुढच्या फ्युचर रिसर्चसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू.